माणूस इतका मूर्ख प्राणी आहे ना, म्हणजे झालाय आता. आपले जे अँसेस्टर ते खूप सुखी होते, समाधानी होते. आपल्याला हॉटेलमध्ये घरगुती जेवण लागतं आणि घरी हॉटेलच्या सारखी चव पाहिजे. ₹1,00,000 इन्कम असणारे लोक नॉर्मली 20 ते 30% ब्रॅकेटमध्ये आहेत. आपल्या टॅक्सचा पैसा घ्यायचा आणि आपण आपली गाडी गड्ड्यातून चालवायची. त्याचा मला कुठे ना कुठे त्रास आहे. जो माणूस आज म्हणतोय ना माझ्याकडे वेळ नाहीये, त्याने त्याचं स्वतःचं शेड्यूल बघावं. 90% ऑफ दोज पीपल विल हॅव वन थिंग इन कॉमन, की त्यांचा स्क्रीन टाइम 2 ते 4.5 तास आहे. प्रत्येक रीलमधून शिकण्यासारखं काहीही नसतं. रील्स ज्या आहेत त्या तुमच्या अटेन्शन स्पॅन जो आहे त्याला कमी करतात. आपण आपला मेहनतीने कमवलेला पैसा अशा गोष्टींवर खर्च करतो ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही, तेही अशा लोकांना इम्प्रेस करायला ज्यांचं आपल्या आयुष्यात काही स्थान नाही. मला आपली करंट पिढी आणि येणाऱ्या पिढ्या यांना थोडंसं सुदृढ बनवायचं आहे. आणि एक कुठे जो आपल्याला जो बट्टा लागलेला आहे की इंडिया इज बिकमिंग द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, ते परत हे जे लोक बोलतात त्यांच्याच तोंडात एक चपराक आणायची आहे की आपण हे सगळं रिव्हर्स केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर जे पाहुणे आले त्यांचा प्रवास जेवढा प्रेरणादायी आहे तेवढाच इंटरेस्टिंग सुद्धा आहे. IT क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी आपल्यातला लेखक जोपासला, आणि एवढंच नाही तर नुकतंच त्यांचा प्रकाशित झालेल्या पुस्तकाने बेस्ट सेलिंगचा माइलस्टोन गाठला. आणि याच यशाने आम्हाला भाग पडलं त्यांना आपल्या पॉडकास्टवर आमंत्रित करण्यासाठी. काम इन क्यॉस या पुस्तकाचे लेखक चेतन इतापे सर आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपण चहा घेऊयात आणि पॉडकास्टला सुरुवात करूयात. ओके, चीअर्स. चीअर्स. सर, बऱ्याच लोकांचा समज असा असतो की IT जॉब लागला, 6 फिगर इन्कम झाली की आपण सेट होतो. तुम्ही सेट होता. मग असं काय वाटलं तुम्हाला की लेखन सुरू करावं किंवा पुस्तक लिहावं असं? कारण सेट लाईफ असताना सुद्धा नवीन काहीतरी शिकावं आणि नवीन क्षेत्रात काहीतरी सुरुवात करावी असं का वाटलं? बेसिकली आपण आता मूवीजमध्ये वगैरे बघतो, ठीक आहे. तू बघितलं असेल की नॉर्मली मूवीमध्ये वगैरे आपण ज्यावेळेस दाखवतो की एखादा मनुष्य असतो, तो एकदम व्हेंटिलेटरवर असतो किंवा काय, तर त्याचं जे ते मॉनिटर असतं, आय डोंट नो त्याला मेडिकली काय म्हणतात ते, बट ते दॅट ग्राफ इज ऑलवेज मुव्हिंग, राईट. आणि त्याच्यानंतर काहीतरी क्लायमॅक्स येतो आणि त्याच्यानंतर एकदम ती लाईन जी असते ती बी अँड देन द लाईन इज प्लेन. सो द व्हेरी फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ इज की तुमची जी लाईन जोपर्यंत फ्लक्च्युएटिंग आहे ना, तोपर्यंतच तुम्ही जिवंत आहे. बरोबर. तर एका क्षेत्रात यशस्वी असल्यामुळे आपण दुसरं काहीतरी करू नये, किंवा आजकाल आपल्या इकडे खूप कॉमन टर्म आहे आणि मला खूप म्हणजे प्रचंड चीड आहे त्या गोष्टीची, की मुलगा असं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला आला किंवा आपल्याच ठिकाणी एखाद्या चांगल्या नोकरीला लागला की त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं, त्यांनी घर घ्यायचं, त्यांनी गाडी घ्यायची आणि त्याच्यानंतर त्यांनी लग्न करायचं आणि एक मूल जन्माला घालायचं, म्हणजे तो सेट आहे. सेट आहे, सेट आहे, अगदी सेट आहे. एक साधी गोष्ट सांगतो मी तुला. आता मी पहिल्यांदा तुझ्या एरियामध्ये आलोय, ठीक आहे. मी इकडनं परत जाताना एखाद्या ट्रकनी मला उडवणं आणि एक तर फुल स्टॉप लागणं किंवा एक कॉमा लागणं, यातूनच आपल्याला एक समजतं की लाईफ इज हॅपनिंग नाऊ. आयुष्य आत्ता घडतंय, ठीक आहे. बेसिकली हे पुस्तक आत्ता जे आहे ते आत्ता त्याच्या स्वरूपात येऊन ते लोकांपर्यंत आलंय, लोकांनी प्रचंड प्रेम केलंय. पण हे पुस्तक माझ्यासोबत 9 वर्षापासून जगलंय. अच्छा. तर हा प्रवास जो आहे, जसं तुला बांबूच्या शेतीबद्दल माहिती आहे का काही? डू यू नो? बांबूच्या शेतीचं कसं असतं ना, की जो शेतकरी असतो ते बांबूचं जे बी असतं ते टाकल्यानंतर त्याला तो रोज पाणी घालतो, कितीही दिवस, ठीक आहे. न थांबता न थकता एक दिवस सुद्धा तो सुट्टी देऊ शकत नाही, ठीक आहे. 5 वर्ष, तुला 5 वर्ष ते 1 सेंटीमीटर सुद्धा ते जमिनीच्या वरती येत नाही. 5 म्हणजे 5 वर्ष 1 सेंटीमीटर सुद्धा ते जमिनीच्या वरती येत नाही. त्याच्यानंतर 5व्या वर्षानंतर 7 आठवड्यांमध्ये ते 90 फूट वाढतं. बापरे, 7 फूट. आता याचा अर्थ असा आहे का की बांबू जो आहे तो 7 आठवड्यात वाढला? नाही, तो 5 वर्ष 7 आठवड्यात वाढला. तर हे पुस्तक जे आहे हे 9 वर्ष 6 महिने माझ्यासोबत होतं.
बेसिकली त्याला जे स्वरूप आलं, कसं आहे की माणूस घडत जातो आपापल्या, त्याला जे अनुभव येतात त्यातून. यू कॅन सी समबडी की तो 40 वर्षाचा आहे पण त्याला अक्कल नाही, आणि यू कॅन सी समबडी की जो 18 वर्षाचा आहे पण त्याला व्यावहारिक ज्ञान किंवा त्याला जे आलेले एक्सपिरियन्सेस आहेत त्यातून तो घडलेला आहे. तर हे पुस्तक जे आहे हे फक्त माझ्या आयुष्यात जे चांगले वाईट अनुभव झाले, जे चांगले वाईट लोक आले, त्याच्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे की मी खूप सारा वेळ मी एकत्र म्हणजे मी एकट्याने घालवलाय. आय हॅव बीन अलोन फॉर अ लॉट ऑफ टाइम अंटिल आय गेट मॅरिड. सो अंटिल द टाइम आय गॉट मॅरिड मी एकटं राहिलोय. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी, तो काय करणार, टीव्ही बघून किती वेळ बघणार, किती मूवीजला जाणार, किती मित्रांना भेटणार. सो पुस्तकं जे होते ना ते माझे सगळ्यात चांगले सोबती होते, आणि त्यातून बऱ्याच काही गोष्टी केल्या, त्यातून बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर एक्सपेरिमेंट केला. 5 फेल्ड एक्सपेरिमेंट्स मधून एक सक्सेसफुल झाला. तर असे एक एक्सपेरिमेंट असे 22 एक्सपेरिमेंट जे आहेत ते मी पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर दॅट इज नथिंग बट बेसिकली काय ना की कोविडमध्ये आपल्याला, मला असं वाटलं की बाबा कोविड नंतर लोक आपलं आयुष्य थोडं सिरियसली घेतील. कोविड नंतर लोक अजूनच सुटलेत. तर कुठेतरी थांबा. हे तुम्ही जे आयुष्य तुमचं जगताय ना ते तुमचं आयुष्य नाही आहे. ठीक आहे. एक खूप प्रोफाऊंड थॉट आहे, मी तुला सांगेल. ठीक आहे. मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस आय ऑलवेज गेट गूज बम्प्स. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल आज तुला एखादी गाडी घ्यायची आहे. ठीक आहे. तुला ती गाडी मनापासून घ्यायची आहे की तुला असं वाटतं की लोकांनी तुझ्याकडे ती गाडी बघितली पाहिजे? या विषयावर मी भरपूर रात्र विचार केलाय. आणि त्याच्यानंतर म्हणजे व्हॉट बेटर वे देन स्टार्टिंग विथ अ चॅप्टर कॉल्ड मिनिमलिझम. त्याच्यामधून मी हेच मांडायचा प्रयत्न केलाय की तुम्ही कपडे घेता किंवा काय करता, तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला कपडे टाकायला जागा नसते, तुम्ही कपडे कोंबता त्याच्यामध्ये, आणि नंतर म्हणता माझ्याकडे कपडे नाही. नंतर तुम्हाला एखादा टी शर्ट सापडतो जो तुम्ही 5 वर्ष आधी घेतलं, तुम्हाला येतही नाही आता. ट्रेंड बदलतो, फॅशन बदलतो. एक्झॅक्टली. ट्रेंड बदलतो, फॅशन बदलते, तुमची साईज बदलते, तुमचे विचार करायची पद्धत बदलते, तुमचा टेस्ट बदलतो. त्यानंतर काय करणार? ते टॅग न काढलेलं टी शर्ट सुद्धा ते कोणाला तरी तुम्ही स्वाधीन करता. खरं. बेसिकली तुम्हाला खरंच त्या टी शर्टने काही हॅपीनेस दिला का? नाही. सो बेसिकली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सी की आज तुमचे मटेरियलिस्टिक पोझिशन्स किती आहेत आणि त्यातून किती गोष्टी तुम्हाला ट्रूली हॅपीनेस देतात. बरोबर. तर या थॉट सोबत मी तुला सांगू इच्छितो की पुस्तक जे आहे हे 9 वर्ष 6 महिने माझ्यासोबत आहे. खरं. म्हणजे आपण क्रॉस चेक केलं पाहिजे. आता त्यावर आपण गप्पा करूच की 100% कोणत्या चॅप्टर आपल्याला काय शिकून जातं. हां. तरीही पुस्तक लिहिण्यामागे किंवा हाच टॉपिक लिहिण्यामागे काहीतरी घटना असेल की ज्याने तुम्हाला ट्रिगर केलं असेल, मोटिवेट केलं असेल. कारण की पुस्तक लिहिताना तुम्ही अगदी काल्पनिक पण लिहू शकतात ना, की हाच टॉपिक का, की ज्याने तुम्हाला मोटिवेट केलं असेल. बेसिकली बऱ्याच घटना आहेत, पण एक प्रॉमिनंट घटना तुला सांगतो की आपल्याला कसं होतं माहिती आहे का, की आज एक थेअरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं एक डिबेट मांडण्यात आलं की एक माणूस आयुष्यात 10,000 लोकांना भेटतो, पण त्यातले नेमके 25 ते 30 लोकच त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवतात किंवा तो त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवतो. एक थेअरी हेही म्हणते की त्याच थेअरीनुसार जर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेले 5 लोक जे तुमच्यापेक्षा ज्यांचं ज्ञान कमी असेल त्या लोकांची जर तुम्ही आयुष्य बदलायचा प्रयत्न केला तर आत्तापर्यंत पूर्ण जगातल्या माणसाने जर कधी हे केलं असतं प्रत्येक ॲडल्टनी, अँड इफ हे जर 1950 मध्ये किंवा 1850 मध्ये सुरू झालं असतं, आज 500 कोटी लोकांचं आयुष्य बदललं असतं. माझं मोटिव्ह कसं आहे ना की बरेच लोक काय करतात की पुस्तक लिहायचं का तर फेमस व्हायचं आहे. मी ऑलरेडी फेमस आहे आणि प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्यात सेलिब्रिटी असतो. ठीक आहे. त्यावेळेस आपण आता फिल्म बद्दल खूप बोलतो. ठीक आहे. आय एम अ फिल्म रायटर, पण फिल्म एन्थुझियास्ट आहेस. आपण ज्यावेळेस फिल्म्स बद्दल बोलतो ना की यार फिल्म्समध्ये ना देर इज नथिंग न्यू, मला लाज वाटते त्या लोकांची. ते लोक असे बोलतात. आज 800 कोटी आपली लोकसंख्या आहे, 800 कोटी स्टोरीज येतात. हाऊ कॅन यू रन आउट ऑफ स्टोरीज? प्रत्येकाकडे आपली आपली एक स्टोरी आहे. आय हॅव अ पर्सनल मोटिव्ह. कसं असतं ना की तुमचा इंटेंट क्लिअर असतो ना. तसं मी आज तुला कधी सांगितलं की इथे फ्लोअरवर एक शिडी पडली आहे, ठीक आहे, तुला त्याच्यावरून चालायचंय, तू चालणार, बरोबर? आता तू त्या शिडीवरून चालतोय,
ठीक आहे. आता मी तुला तोच सिनारिओ, तुला काय वाटेल की अरे फ्लोअरवर शिडी पडलेली, यांना काय माझा बॅलन्स चेक करायचा आहे. ठीक आहे. आता त्या शिडीवर मी तुला चालायला सांगतोय, पण ती शिडी जी आहे ती 2 इमारतींच्या मध्ये 20 मजले दोघांमध्ये अंतर आहे. 20व्या मजल्यावरती शिडी आहे. तुला म्हण तू चालणार का? नाही. आता एकच गोष्ट चेंज करतो. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तुझ्या खूप जवळचे आहेत, ते अडकले आणि बिल्डिंगला आग लागली, तू जाशील? ऑब्विसली. सो इंटेंट क्लिअर असला पाहिजे. माझा इंटेंट, मी माझ्या 22 चॅप्टरमधून मी असं म्हणत नाही की मला रामराज्य परत आणायचं आहे. प्रत्येकाने जर समजा एक पॉज घेऊन कधी आपल्या आयुष्याकडे बघितलं आणि त्यात एका माणसाच्या आयुष्यातली एक सवय जरी बदलली, तर ती माझी या पुस्तकाची खरी कमाई आहे आणि ते माझं खरं इंटेंट आहे. बरोबर. ते पुस्तक लिहिण्यामागे. तर खूप मित्रांना बघितलंय असं ओपन बघितलंय, स्लिट आज बायपास करायची आहे, आज एन्जिओप्लास्टी करायची. वर्स्ट पार्ट, ते माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान आहेत. लोकांना बघितलंय. मी आता एक महिन्यापूर्वी मी इंटेन्शनली मी अनलर्न करायसाठी ना मी खेड्यापाड्यामध्ये जाऊन राहतो. ठीक आहे. आता माझ्या आत्याचा मुलगा आहे, प्रॉपर शेतकरी आहे, मस्त 5 एकर जमीन आहे. सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची मेहनत आहे. पण तिकडे जाऊन आयुष्य इतकं बदलतं ना. मी तिकडे गेलो आणि बघितलं, मला असं वाटलं खेड्याचे लोक साधे. तो खूप साधा आहे. तो बसून, त्यांच्याकडे एक व्यक्ती त्यांना भेटायला आले होते. ते बोलले की यार मला थोडीशी जमीन विकायची. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आज ज्याच्याकडे जमीन आहे ना तोच खरा राजा आहे. खरं आहे. ठीक आहे. शेतकरी सगळ्यात मोठा राजा आहे. माझं पुस्तक सुद्धा मी माझ्या जगातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझं पुस्तक जे आहे ते मी डेडिकेट केलेलं आहे. आता तो माणूस तिथे आला, तो बोलला की मला माझी जमीन विकायची आहे. कुतूहल असताना आपल्याला की बाबा, IT वाल्यांना काय कुतूहल असतं, आजच्या कितीला सांगा मी पण घेतो. मग काय करू, तिकडे ड्रॅगन फ्रूटची शेती करू, फालतूपणा असतो तो सगळा. ठीक आहे. तुम्ही कोणाकडून त्याची जमीन घेऊन जाताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तो आला तिकडे, खूप हिरमुसलेला बसला होता. तो बोलला की मला जमीन विकायची. म्हणलं दादा काय झालं? एकुलता एक मुलगा आहे, कंपनीचं नाव नाही घेणार, XYZ कंपनीत कामाला आहे, 70,000 रुपये पगार आहे, असं तसं. म्हटलं सगळं तर चांगलं आहे, मग का जमीन विकताय? तो बोलला मुलगा ऑनलाईन रमीमध्ये 70 लाख रुपये हारला. आता मुलगा आहे, म्हणतोय की जर समजा तुम्ही याची विल्हेवाट नाही लावली, कुठल्याही पद्धतीने तुम्ही आत्महत्या करेल, बायको आणि मुलासोबत. संपलंच. कोणाकोणाचं काय काय आयुष्य असतं ना. तर सांगायचं हे असं झालं ना की म्हणजे तू जर कधी हा विचार केला तर आज प्रत्येक जण, म्हणजे जो अगदी जिथे खरं आयुष्य असतं आपलं खेड्यांमध्ये, तिथून तर शहराच्या धकाधकीमध्ये प्रत्येक जण जो आहे तो एका अशा रेसमध्ये आहे ना की ती रेस जी आहे ती रेस नाही संपणार, तो संपणार, तो 100% संपणार. त्या रेसमध्ये ती रेस नाही संपणार कधी. तर त्या रेसमध्ये तुम्ही नाही आहे, त्या रेसला तुम्ही सबस्क्राईब अननोईंगली केलंय, तिथून बाहेर या. मिनिंगफुल गोष्टींसाठी वेळ काढा, मिनिंगफुल गोष्टींवर पैसा खर्च करा. हे या पुस्तकातून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच लोकांकडून मला ह्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता म्हणजे मी एक पुस्तक प्रदर्शित केलं तर माझी सवय अशी की मी सॅटर्डे संडेजला मी माझा लॅपटॉप घेऊन मी कुठल्याही कॅफेमध्ये बसतो आणि तिथे मी लिहितो. आय गेट द वाईब. ठीक आहे. आय ऑलवेज हॅव माय ब्लॅक कॉफी आणि मी लिहितो. तर असं वाटलं की बाबा या कॅफेला छोटंसं ट्रिब्यूट म्हणून मी त्यांना एक ऑथर्स कॉपी गिफ्ट केली, साइंड कॉपी, आणि त्यांना सांगितलं की मी तिथे बोलत होतो. तर त्यावेळेस ते बोलले की आपण छोटासा कार्यक्रम करू, एक तुमचं बुक जे आहे ते सेलिब्रेट करायसाठी, कारण ते इथं लिहिलं गेलं आहे. तिथे त्यांनी त्यांचे जे रेग्युलर कस्टमर होते त्यांना बोलवलं आणि त्यांना त्या पुस्तकाबद्दल मी प्रस्तावना सांगितली. त्यांच्यापैकी एक लेडी होती, मस्ट बी इन हर 40s 50s. ती सगळ्यात मागे बसली होती आणि शी वॉज ऑलवेज, म्हणजे असं वाटलं की मी बोलताना माझं अर्ध लक्ष तिकडे होतं की त्या अशा का बसल्या. त्यांना जाऊन विचारलं मी की म्हणजे सगळं झाल्यावर मी माझ्या काही कॉपीज नेल्या होत्या, त्या तिथे हातोहात विकल्या गेल्या, प्रत्येकाला मी साईन करून देत होतो. तर त्यांनी पुस्तक नाही घेतलं. त्यांना म्हटलं की तुम्ही पुस्तक का नाही घेतलं, म्हणजे की तुम्हाला मी कशी मदत करू शकतो, तुमचा मूड थोडासा ऑफ आहे, तुम्हाला मी ऑथर्स कॉपी गिफ्ट करू का. अँड शी वॉज वेल टू डू, फ्रॉम अ वेल टू डू फॅमिली. त्यांना मी बोललो होतो, त्या मला बोलले की मी तुमचं पुस्तक वाचलं आहे आणि मी खूप अपसेट आहे. म्हणलं मी असं काय लिहिलं आहे पुस्तकात, म्हणजे नॉर्मली मला फीडबॅक असे येत आहेत की इट इज व्हेरी लिबरेटिंग, की तुम्ही लोक हक करतात, म्हणजे प्रचंड प्रेम दिलं लोकांनी, तुम्ही असं का. त्या बोलली मला एकच कंप्लेंट आहे
हे पुस्तक तुम्ही 5 वर्ष आधी लिहायला पाहिजे. हम्म. इट वॉज सो टचिंग. म्हणजे मला असं वाटलं की चला 5 वर्षानंतरही कंप्लेंट कोणाला राहणार नाही. हम्म. त्यात कुठं ना कुठे आज जे आहे ते कसं होतं ना की म्हणतात ना हिंदीमध्ये देर आहे दुरुस्त आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या मी नंतर आत्मसात केल्या या पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट लिहिताना त्याच्या आधी, तर समवेअर मला असं वाटतं की त्यात अजून त्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑप्टिमाइज झाल्या आहेत. अच्छा. तर ते जे आलंय ना दॅट इज द फायनेस्ट आय कुड हॅव. म्हणजे मी पहिला ड्राफ्ट लिहून काढल्यानंतर मी कंटिन्युअसली लिहायचो. ठीक आहे. तर मला एक वेळेस असं वाटलं की ना आता ना मी अशा लेवलला मी ते पुस्तक उतरवलं की आता मी त्याला स्पॉईल करायला अजून लिहिलं तर त्यावेळेस मी ते स्टॉप केलं. बट इट केम आउट ॲट द राईट टाइम अँड इट इज हेल्पिंग अ लॉट ऑफ पीपल. सो तो इंटेंट आहे आणि ती त्यामागची भावना आहे. दॅट्स वाय आय फील इट इज वर्किंग वेल. बरोबर आहे. सर मी कुठेतरी रीड केलं आहे, आता तुम्ही फक्त सांगा की तुमचे काही त्याच्यावर विचार आहेत की माणूस हा निवांत राहणारा प्राणी आहे, की तुम्ही काम करा आणि रिलॅक्स राहा. हे धावपळीचं जे जग आहे ते आपल्यासाठी बनलेलं नाही आहे, आपण स्वतः क्रिएट केलेलं आहे. एक्झॅक्टली. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचं पुस्तक हे पूर्ण जीवनाचं ऑडिट करून देणारं आहे असं मला वाटतं आता, की आपण हे करतोय ते का करतोय, त्याचा बेनिफिट काय आहे, आपण धावतोय, घर घेतोय, आयुष्यभर त्याचं मी EMI भरतोय, पण मी काय करू ॲट द एंड, शेवटी गोळाबिरी झिरो होते, शेवटी हातात काही लागतच नाही. तर हे अनालिसिस करणारं ते पुस्तक असं मला वाटतंय. सी कसं आहे माहिती आहे का की मी माझा एक कोट खूप आधी लिहिला होता, म्हणजे पुस्तक लिहिणं चालू असतानाच. पण ते पुस्तक कसं आहे की ते सुरू झालं बंद झालं म्हणून त्याला एवढे इतके वर्ष लागले. मी एक कोट लिहिला होता इंग्लिशमध्ये, ते मी नंतर एक्सप्लेन करेल की वी ह्युमन्स आर फनी, वी ट्राय टू फाइंड अ परमनंट ॲड्रेस इन अ वर्ल्ड वेअर एव्हरीथिंग इज टेम्पररी. वा. लोक काय म्हणतात, मला घर घ्यायचं आहे का, अरे आधार कार्डवर परमनंट ॲड्रेस येईल ना. भाड्याचा ॲड्रेस टाकल्यावर तुझं आधार कार्ड पिवळ्या रंगाचं नाही, मनातनं सेमच बनतं. राईट. ह्या गोष्टी मी करून चुकलो आहे. मी स्वतःचं घर घेऊन बसलो आहे किंवा काय गोष्टी केल्या आहेत, कुठे काय केल्यात, त्यातून मी कुठेतरी एक गोष्ट समजून घेतली की मी एक स्वतः सर्वे केला माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये. आता मी म्हणणार नाही 1000 लोक, मी माझ्या आजूबाजूच्या 10 लोकांमध्ये सर्वे केलं. समजून घे, त्या सर्वेचं तुला सार सांगतो मी. आज समजा ज्यांच्यासोबत मी सर्वे केला त्याच्यापैकी एक ॲव्हरेज इन्कम त्यांना ₹1,00,000 पगार होतं. ठीक आहे. एक गेस करून दाखव मला की त्या ₹1,00,000 मधले मिनिंगफुल एक्सपेन्सेस किती होते, किती असायला पाहिजे की तू ₹1,00,000 कमवायसाठी तू फॅमिलीला दूर ठेवतो, तू घर सोडून आईवडिलांना सोडून दूर राहतोस, तू मुलाला डे केअरमध्ये ठेवतो, जे काय करायचं ते करतो. त्या ₹1,00,000 मधले मिनिंगफुल एक्सपेन्सेस किती आहे हे मला गेस करून दाखव. तू गेस कर, मी पाहिजे ते हारायला तयार. घराचे EMI वगैरे जर पकडला तरी 50-55 हजार मिनिंगफुल पॉलिसी असतील किंवा बाकीचे एक्सपेन्सेस असतील 50,000 पर्यंत अंदाजे. मिनिंगफुल एक्सपेन्सेस 9.5%. ₹90,000 कुठे चाललेत, कसे चाललेत त्यांचं त्यांना माहिती नाही. मला एक जण तर असं बोलला की तू फ्रस्ट्रेट झालाय, काय प्रश्न विचारतोय. तो बोलला पगार झाला त्या दिवशी मी बिर्याणी खातो, 5 तारखेला लोणचं पोळी खातो. ₹1,00,000 कमवणारा माणूस बापरे. पैसा कुठे घालवतोय. सी लक्षात घे, आता पॉलिटिकल बोलणं माझं अजेंडा नाही आहे, बट आय एम सफरिंग. ₹1,00,000 इन्कम असणारे लोक नॉर्मली 20 ते 30% ब्रॅकेटमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये एक रूल आहे, जर समजा आज तू मुशीमध्ये राहतोस, मी जर समजा आज कुठे कोथरूडमध्ये राहत असेल, तू जिथे राहतोस ना तू टॅक्स भरतोस, तो टॅक्स तुझ्या आजूबाजूला 5 किलोमीटरमध्येच खर्च होतो. वा. आपल्या टॅक्सचा पैसा घ्यायचा आणि आपण आपली गाडी गड्ड्यातून चालवायची, त्याचा मला कुठे ना कुठे त्रास आहे. चल सोडून दे, ती एक वेगळी अॅनॉलॉजी आहे. ठीक आहे. ₹1,00,000 तू समजून घे 20-30% तुझी गव्हर्नमेंट येऊन गेली. त्या हिशोबाने 3 ते 3.5 महिने तू फक्त गव्हर्नमेंटसाठी काम करतो. दुसरं घर आहे, घर आहे, आपली वास्तू आहे, आपल्याला खूप प्रेम आहे, स्वतःचं घर असलं पाहिजे. हाऊस इज नथिंग बट अ बँकिंग प्रोडक्ट. 3-3.5 महिने ते प्युअर EMI मधला जो इंटरेस्ट आहे, प्रिन्सिपल नाही, त्यासाठी तू 3-3.5 महिने काम करतो. 6 महिन्याच्या इन्कममध्ये तू किती स्वप्न रंगवणार आहे मला सांग. यातही तुला सांगतो, आपण घरी बसून बायकोसोबत शांत बसून कॉफी घ्यायची ती नाही, आपण ट्रॅफिकमध्ये गाडी टाकायची, त्याच्यानंतर आपण फ्रस्ट्रेट व्हायचं, 4 शिव्या द्यायच्या, 4 शिव्या खायच्या, मग स्टारबक्समध्ये जाऊन कॉफी प्यायची,
विच इज दी वर्स्ट ॲज पर माय एक्सपिरियन्स. मी कॉफी एन्थुझियास्ट आहे. मी सकाळी माझ्या बीन्स ज्या आहेत त्या बीन्स रोस्ट करून ग्राइंड करून स्वतःची कॉफी बनवतो. सो मला व्हॉट आय फील इज ते सोडून द्या. माणूस इतका मूर्ख प्राणी आहे ना की म्हणजे झालाय आता. आपले जे ॲन्सेस्टर होते ते खूप सुखी होते, समाधानी होते. आपल्याला हॉटेलमध्ये घरगुती जेवण लागतं आणि घरी हॉटेलच्या सारखी चव पाहिजे. पॉइंट आहे. आहे की नाही? येस येस येस. आपण घरी काय करणार तर ते सोया सॉस आणणार, हे आणणार, तर बायको आज चायनीज बनव बरं. फॅन्सी खातो काहीतरी. तू कुठे पुढं सांगायला जन्माला कशाला चायनीज पाहिजे तुला? येस. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अननोईंगली कशासाठी. मी आज मुलं बघतो कॉलेजचे, ते कॉफीचे आजकाल खूप सारे आउटलेट्स उघडलेत. त्यांना कॉफीमधलं काहीच माहिती नसतं. ती कॉफी जे आहेत ते फ्रॅपेज वगैरे घेऊन त्यांचं काय काम असतं माहिती आहे? ते फ्रॅपे त्यांच्या तोंडापेक्षा मोठं दाखवायचं आणि त्याची सेल्फी घ्यायची आणि अपलोड करायची. काय तर कूल वाटतं म्हणे. खरं. चहा घ्या ना टपरीवर, आपल्या माणसाला सपोर्ट करा. बरोबर आहे. नाही, आपण काय करणार? ह्या सगळ्या क्युम्युलेटिव्हली ज्या गोष्टी आहेत त्या तुमचा 90% इन्कम घेऊन जात आहेत. गव्हर्नमेंट, तुमचे टॅक्सेस, क्रेडिट कार्डचे इंटरेस्ट जर तुम्ही भरत असाल तर, त्याच्यानंतर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कधीच. नेटफ्लिक्स, लोक म्हणतात नेटफ्लिक्स वगैरे काय. नेटफ्लिक्स 700 रुपये नाही आहे. नेटफ्लिक्स कॉस्ट्स यू युअर स्लीप. नेटफ्लिक्स कॉस्ट्स यू डिस्टर्बन्स. नेटफ्लिक्स कॉस्ट्स यू टू लुक ॲट थिंग्स इन अ इल्युजनल वे. आयुष्य तसं नाही आहे तुम्हाला दाखवायला भाग पाडतं. खरे. करण जोहरचे कॉलेजेस बघितले आहेत ना, ते कॉलेज नाही 5 स्टार हॉटेल वाटतं. आयुष्य कोण दाखवतो? अनुराग कश्यप. सबस्क्रायबर किती आहेत? खरे खरे. दॅट इज द रियालिटी. सो वी नीड टू लुक ॲट इट. एक्झॅक्ट, लुक ॲट इट फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह की जर म्हणजे माझे 90% प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतात की जर समजा मला आज माझ्या वडिलांना ₹1,00,000 पगार असतात, त्यांनी ते कसं खर्च केला. बरोबर आहे. खरे. पैशाला किंमत नाही आज. म्हणजे आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जास्त पैशाला किंमत नाही. सामान्य माणसाचा एक वेगळा स्ट्रगल असतो. म्हणजे मला कोणत्या पुस्तकातून काय फिलॉसॉफी मिळणार आहे बाबा आणि काय मोठं नॉलेज मिळणार आहे ते डोंट केअर. माझं आजचं मला किती पैसे मिळणार आहेत, मी महिना कसा हँडल करणार आहे, एवढंच त्यांचे प्रश्न असतात. तर तुमच्या पुस्तकातून त्यांना काय मिळणार? बेसिकली मी ही एक गोष्ट समजतो. जसं 2 एक्झाम्पल देतो. ठीक आहे, सचिन तेंडुलकर. किती एक्झाम्पल देऊ शकतो? सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रॉजर फेडरर, रिडले स्कॉट आपल्या याच्यात, टॉम क्रूज. बरोबर आहे. थोडं झोपतात किंवा कोणी त्यांचे जे सपोर्ट स्टाफमध्ये असतात ते त्यांना मसाज वगैरे करून देतात आणि त्याच्यानंतर दे गो अगेन. तो पॉज घेणं खूप आवश्यक आहे. नाही तर ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड, तुम्ही संपणार, ही रेस सुरूच राहणार आहे. तर तुम्ही कुठे कसं स्वतःला एका मिनिंगफुल गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला एंगेज करायचं. मिनिंगफुल गोष्टीमध्ये एंगेज करण्यासाठी तुम्ही मिनिंगलेस गोष्टींना मागे ठेवणं खूप आवश्यक आहे. बरोबर. हां, तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक चॅप्टर आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात, सिक्युअर द मिनिमम म्हणून. ही माझी स्वतःची थिअरी आहे. त्याच्यामध्ये मी एवढं सांगितलं ना की बाबा तुम्हाला माहिती आहे की तुमची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. हेल्थवर आणि एक्सरसाइज मी परत येईल, पण आत्ता फक्त एक शॉर्टमध्ये सांगतोय. सिक्युअर द मिनिमम इज ऑल अबाउट की तुम्हाला माहिती आहे की तुमची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याच्यासाठी, मी लोक बघतो जे 5-5 वर्ष जे नाईलाजाने जेवढं चालावं लागतं, लिफ्ट बंद पडली म्हणून जिन्याने वरती आलं, ते जे सगळे लोक असतात ना, त्या लोकांनी फक्त ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हेल्थ तुम्हाला, तुम्ही कितीही पैसे खर्च करा, 2 गोष्टी आहेत. तुमचा जो जायचा, तुमचा जो एक्झिट टाइम आहे, चेकआउट फ्रॉम दिस वर्ल्ड, त्याला तुम्ही कितीही पैसे देऊन, जगातली सगळी हे देऊन तुम्ही 1 सेकंद सुद्धा विकत घेऊ शकत नाही. अंबानींपासून ते पार एक डेली वेज वर्कर पर्यंत. आणि दुसरं म्हणजे तुमची गेलेली हेल्थ तुम्ही परत आणू शकत नाही. या गोष्टीत म्हणजे त्यासाठी मी सिक्युअर द मिनिमम तुम्हाला काय सांगतं, तुम्ही 1 तास तुमच्या हेल्थसाठी काढलाच पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येकाचं सिक्युअर द मिनिमम वेगळं असतं. 1 तास तुमच्या हेल्थसाठी काढला, 1 तास तुमच्या पॅशनसाठी काढला, आणि 1 तास तुम्ही पूर्ण दिवस तुमचा कसा घालवला, आज उद्या येणारा दिवस अर्धा तास त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. इट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स इन माय लाईफ की माझा उद्याचा दिवस मी प्लॅन करणार. आणि हे आर्ग्युमेंट खूप निरर्थक आहे की तुम्ही म्हणता की मला फक्त वर्किंग डेज प्लॅन करायचं आहे. उलट तुम्ही नॉन वर्किंग डे प्लॅन जास्त केला पाहिजे, कारण तुम्ही वीकेंड तुम्हाला मिळतो ते रिचार्ज होण्यासाठी. बरोबर. तर तुम्ही तुमचा वीकडे आणि वीकेंड अर्धा तास जो आहे तुम्ही तो त्याच्यामध्ये घालवला पाहिजे. आणि अर्धा तास फक्त एका छोट्या गोष्टीसाठी की बाबा
मला जे मिळालं ना त्यात मी अत्यंत सुखी आहे. येस येस. त्याला प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड असं म्हणतात. बरोबर. बरेच लोक असे म्हणतात की आधी झोप प्लॅन करा, एक्झॅक्टली. की ह्या वेळेत मी प्रॉपर झोप घेईन, झोप घेणार. मग बाकीचे प्लॅन करा. कारण की ते बिघडलं की सगळं गणित तुमचं इकडे चेंज होतात. म्हणजे इन्क्लुडिंग हेल्थ असेल, तुमचा मूड असेल, किंवा मग काम करण्याची Exactly. पद्धत वगैरे असेल ती चेंज होईल. सो बेसिकली आता मला जे स्लीप बद्दल विचारलं, एक्झॅक्टली दिस इज इम्पॉर्टंट वेन वी से सिक्युअर द मिनिमम. कसं आहे माहिती आहे का, की जसं मी तुला हे बोललो की एक बेसिक थेअरी आहे. तू बसून फक्त हे एकदा ना, सगळ्यात पहिली गोष्ट ही एक्सरसाइज जी प्रत्येकाने करावी. पण ही एक्सरसाइज करायच्या आधी 24 तास तुमचा सोशल मीडिया बंद ठेवा. मी म्हणत नाही की म्हणजे तुम्ही मोबाईल बंद ठेवा. लोकांना असं वाटतं की त्यांचा ऑक्सिजन बंद केला. ठेवा मोबाईल, मिनिमम कॉल उचला. 24 तास सोशल मीडिया बंद ठेवा. तुमची क्लॉक रिसेट करा. 8 तास शांत झोप घ्या. सकाळी उठा, थोडंसं मेडिटेशन करा. एक वही आणि पेन घेऊन लिहायला बसा की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय. एक जनरल गोष्टी, हेल्थ, रिलेशनशिप, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं करंट जे तुमचं आहे, की बाबा तुमचं जॉब आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की प्रत्येक जणाला ना आयुष्यात काही ना काहीतरी जे आहे ते करायचं असतं. प्रत्येकाचा गोल असतो. जर आज कोणी 2 व्हीलर घेऊन 4 व्हीलर घेऊन रस्त्यावर निघायला, जॉबला जायला किंवा कुठेतरी जायला, तो एमलेस नाहीये की मी रिकामी, म्हणजे एखाद्या असं कोणी सापडेल की फक्त एक फेरफटका मारायला निघालो. इनफॅक्ट फेरफटका मारायला निघाला ही गोलच आहे ना. यू वॉन्ट टू हॅव सम फ्री टाइम. सो बेसिकली आपण जर एकदा घेऊन लिहून बसलो किंवा आपल्याला काय आहे, त्याच्यानंतर आपण फक्त हे डिवाइड करायचं की मी 8 तास जे आहे इमानदारीने माझ्या जॉबसाठी देतो. त्याच्यानंतर 8 तास मी झोप घेतो. 1 तास मी एक्सरसाइज करतो. 1 तास मी मेडिटेशन करतो, वाचन करतो किंवा काहीतरी समथिंग दॅट गिव्स यू ट्रू हॅपीनेस. माझं पुस्तक घेऊन बसायचं, इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकून लगेच ते पुस्तक बंद करायचं, नंतर ते पेपर वेट म्हणून वापरायचं. समथिंग दॅट गिव्स यू ट्रू हॅपीनेस. मग मुलांसोबत खेळणं असो किंवा काय, मी अजून सुद्धा मुलांसोबत क्रिकेट खेळतो. आय फील लाईक इट गिव्स मी ट्रू हॅपीनेस अँड देअर कॅन बी मल्टिपल थिंग्स ऑफ दॅट. मग तुम्ही ते केलं. अर्धा तास तुम्ही तुमचा डे प्लॅन करायसाठी आणि जे आहे ते, आणि हे शास्त्रशुद्ध पद्धतीने वही पेन घेऊन लिहून काढायचं, ठीक आहे. व्हॉट एव्हर यू आर थँकफुल फॉर. अशी एक प्रोफाऊंड थेअरी आहे की, म्हणजे खूप साधी गोष्ट आहे की मी एकाला बघितलं की तो त्याच्या शूजबद्दल कंप्लेंट करत होता. तोपर्यंत जोपर्यंत त्यांनी एक माणूस बघितला ज्याला पायच नाही. साधी गोष्ट आहे, ठीक आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण आपलं एक मिनिमम जर कधी सिक्युअर केलं, रात्री झोपताना जर समजा तुझ्या सगळ्या गोष्टी टिक झाल्या की आज मी स्वतःसाठी वेळ काढला, मुलांसाठी वेळ काढला, जॉब इमानदारीने लक्ष दिलं जॉबवर, अर्धा तास का होईना, दिवस प्रत्येक दिवस सारखा नसतो, 1 तास नाही अर्धा तास एक्सरसाइज केली किंवा 15 मिनिटं वॉक केला किंवा फक्त डंबेलचे 2 सेट मारले किंवा फक्त मी 10 पुशअप्स किंवा पुलअप्स मारल्या, अटेम्प्ट केला आपण. एक्झॅक्टली. दॅट इज समथिंग. ते तुम्हाला शांततेने झोपू देतं रात्री की तुम्ही आज सगळं केलंय. तुमच्याकडे 24 तास आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, 1 डोकं आहे, आणि तुमच्यावर काही लोक जबाबदारी, तुमच्या लोकांची जबाबदारी आहे, आणि काही लोक जे आहेत त्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही एवढंच करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही, मला असं वाटतं की तुमची जी लाईफस्टाईल तुम्हाला जे अलाव करेल ते 6, 7, 8, 10 तास ते तुम्ही झोपू शकता. बरोबर. दॅट इज व्हॉट सिक्युअर द मिनिमम इज ऑल अबाउट. मिनिमम तेवढं करा. एखाद दिवस तुम्हाला वीकेंडला सुट्टी मिळाली ना, असं माझं एक हे आहे की जे लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात किंवा करतील किंवा हा बघितल्यानंतर सुरू करतील फॉलो करणं, मी आठवड्यातून 1 बुक हे फिनिश करून त्याचा रिव्ह्यू टाकतो. 100%. मोस्टली ते सेल्फ हेल्प बुक्स असतात किंवा असं कुठलंही बुक ज्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. लोक बुक घेऊन म्हणतात की अरे बेकार आहे, त्या पुस्तकाच्या मागची मेहनत बघा. काही बुक जेन्युइनली आता बेकार यायला लागले आहेत, कारण आमच्यासारखे स्टुपिड लोक आहेत जे 9 वर्ष एक बुक लिहितात, आणि काही इंस्टाग्रामवर मी ऍड्स बघतो की 3 दिवसात तुमच्या स्टोरी लाईन पासून तुमचं पुस्तक डायरेक्ट पब्लिश 3च दिवसात. मग ते AI लिहून काढतं. AIने काहीही केलं तर इट स्टार्ट्स विथ आर्टिफिशियल. त्याला तो ह्युमन टच येऊ शकत नाही. ही गोष्ट लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. या गोष्टीतून फक्त मला एवढंच एस्टॅब्लिश करायचं आहे की तुम्ही जे जेन्युइनली करता ना, जेन्युइनली तुमचा इंटेंट क्लिअर असतो, आणि ऍक्च्युअली तुमचे जे पाथ्स असतात दे ओपन फॉर यू न्यू होरायझन्स. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की पुस्तकाला असा रिस्पॉन्स मिळेल, पण मला हे माहिती होतं की मी एक प्युअर इंटेंटनी काहीतरी लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये माझं पर्सनल बेनिफिट काहीच नाही. लोकांपर्यंत पोहोचतं. एक्झॅक्टली. एक सिम्पल थेअरी आहे. तुम्ही जॉब करता EMI साठी, व्हॉट यू डू फॉर युअर सोल.
सो दिस इज समथिंग दॅट आय पुट माय सोल आउट इन. येस येस. सर, मी जेव्हा तुमचं पुस्तक रीड केलं ना, तर बरेच चॅप्टर खरंच इंटरेस्टिंग आहेत, पण त्यातून मला ते डेट डाएट हे खरंच इंटरेस्टिंग वाटलं. पण त्याचं नाव असं का दिलंय तुम्ही? एक्झॅक्टली, द व्हेरी जेन्युअन क्वेश्चन. बऱ्याच लोकांनी मला हेच विचारलंय की म्हणजे इतकं पॉझिटिव्ह पुस्तकांनी नाव इतकं निगेटिव्ह का डेड डाएट. एक साधी गोष्ट सांगतो. एक 15-20 दिवस आधी टोमॅटोचे भाव कडाडले होते माहिती आहे. 100 रुपये किलोच्या आसपास. 100पेक्षा जास्त इनफॅक्ट. तर आमचं कसं आहे की म्हणजे मी टोमॅटो घ्यायला गेलो, मला 70-72 रुपयाला 5 टोमॅटोज मिळाले. ठीक आहे. आता मी त्याच्यामध्ये जाणार नाही की ते का झालं पाहिजे आणि ते कसं अवॉइड करतात. म्हणजे सिम्पल गोष्ट समजून घे की मी टोमॅटो घ्यायला गेलो, मला 5 टोमॅटो मिळाले 70 रुपयात. ठीक आहे. आता माझ्या घरी कसं आहे की आय एम नॉट ब्रॅगिंग अबाउट, मी स्वतःची भाव नाही करून घेते, पण माझ्या जे सोसायटीचे जे वॉचमन्स वगैरे असतात त्या लोकांना मी सांगितलं आहे. सो मी टोमॅटो घ्यायला बाहेर पडलो, 70 रुपयात 5 टोमॅटो घेतले. ठीक आहे. कारण कसं आहे की पाहिजे ते पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणजे स्वतःची वाहवा करत नाही आहे, पण अगदी कोविडपासून, म्हणजे कोविडमध्ये असं होतं की मी आमच्याजवळ एक ग्राउंड आहे, तिकडे 22 फॅमिलीज राहायच्या, म्हणजे झोपडी वगैरे बांधून. मला माहीत होतं की ते एकतर डेली कामावर जातात किंवा त्यांच्याकडे काही काम नाही आहे. 9 महिने मी त्यांचा खर्च दिला आहे. 22. मला तो टॉपिकच नाही आहे आपला. तर बेसिकली मी सिक्युरिटी, वॉचमन हे जे लोक जे असतात, जे ऑड शिफ्ट्समध्ये काम करतात किंवा जे लेबर वर्क करतात, त्यांच्याबद्दल माझा थोडासा सॉफ्ट करणार आहे. तर मी त्यांना सांगितलेलं असतं की बाबा जर कधी असं झालं की त्या दिवशी डबा आला नाही किंवा तुमचं जेवायला काही नसलं त्या दिवशी मला सांगत जा. तर ते सिक्युरिटीमध्ये एक आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की सर आज थोडासा प्रॉब्लेम येतोय. मी थोडंसं मग स्विगी झोमॅटो ट्राय केलं की त्यांना काहीतरी ऑर्डर करतो, कारण मी घरी एकटाच होतो अँड आय वॉन्टेड हिम टू ईट समथिंग नाईस. तर मग मी स्वतः बाहेर निघालो आणि मी अशा ठिकाणी अजिबातच थांबत नाही आणि खात नाही, कारण मला रियालिटी म्हणजे मला असं वाटलं की बाबा चला ठीक आहे, पण ही नीड्स समथिंग. मला फक्त एक चायनीजची टपरी ओपन दिसली, तिथे गेलो. त्यांच्याकडून मी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, एक व्हेज फ्राईड राईस बनवा आणि व्यवस्थित बनवा, क्वांटिटी भरपूर ठेवा. बनवता त्याच्या ते इक्विपमेंटवर माझी नजर पडली. ठीक आहे. त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो सॉस म्हणून एक हे होतं. तर मला असं वाटलं टोमॅटो सॉस आपण आणतो ना अर्धा किलो वगैरे, काय त्याच्याबद्दल मी बोलतच नाही, तेही बेकार आहे. 5 लिटरची कॅन होती. एक गेस कर, 5 लिटरची टोमॅटो सॉसची कॅन कितीला असली पाहिजे तुझ्या हिशोबाने? कितीला असली पाहिजे? 500-600 वरतीच असलं पाहिजे. त्याच्यावर MRP लिहिली होती 70 रुपये. केमिकल. तू मला एक गोष्ट सांग, मी कोइन्सिडेंटली मी टोमॅटो घ्यायला गेलो, 70 रुपयात 5 टोमॅटो घेतले आणि 70 रुपयात 5 लिटरची टोमॅटोची कॅन. टोमॅटोस, त्याला केचप म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेट म्हणा किंवा प्युरे म्हणा, आपण काय खातोय आज? मी याच्यावर तुझ्यासोबत दिवसभर बोलू शकतो, शेवटी तू कंटाळून जाशील. मग एका गोष्टीसाठी मला माझा मोबाईल हातात घ्यावा लागेल. मी तुला एक साधी गोष्ट, आता एक मोनोलॉग लक्षात घे. ठीक आहे, फक्त सांगतोय तुला. ठीक आहे. सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज, डेक्स्ट्रोज, गॅलॅक्टोज, हाय फ्रुक्टोज, कॉर्न सिरप, प्राइस सिरप, मेपल सिरप, अगावे सिरप, गोल्डन सिरप, मॉल्ट सिरप, बार्ली मॉल्ट सिरप, ब्राउन सिरप, केन सिरप, सॉर्बिटॉल, मॅल्टिटॉल, मॅनिटॉल, झायलिटॉल, एरिथ्रोटॉल, आयसोमॉल्ट, केन शुगर, केन ज्यूस, इव्हॅपोरेटेड केन ज्यूस, रॉ शुगर, टर्बिनाडो शुगर, कोकोनट शुगर, पाम शुगर, बीट शुगर, इन्व्हर्टेड शुगर, मोस्कोवाडो, डेमारेरा, रॅपाडुरा, पॅनेला, पिनाकोलो, फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट, ॲपल ज्यूस कॉन्सन्ट्रेट, पेअर ज्यूस कॉन्सन्ट्रेट, ग्रेप ज्यूस कॉन्सन्ट्रेट, टॅपियोका सिरप, हनी, मोलॅसिस, कॅरेमल, डेट शुगर, ब्राउन शुगर, पावडर्ड शुगर, कन्फेक्शनर्स शुगर, ॲस्पार्टेन, सुक्रलोज, ॲसेक्सल्फेन, पोटॅशियम, स्टीविया, सॅचरेट, निओटेम, ॲडवांटेम, माल्टोडेक्स्ट्रीन, डेक्स्ट्रीन, डायस्टेटिक सॉल्ट, एल्थिक सॉल्ट, गोल्डन सिरप, कॉर्न स्वीटनर, रिफाईन सिरप. हे सगळे फॅन्सी नावं इंडस्ट्री यूज करते तुला फक्त शुगर विकायसाठी. मला ही लिस्ट जी आहे, मी तुला ओरिजिनल नोट दाखवेल ती कधी लिहिली होती ते. मी नावं गॅदर करतोय 6 महिन्यांपासून. असतं शुगरच, ती शुगरच आहे आणि त्याला शुगर कोट केलेलं असतं. शुगरला शुगर कोट करून तुमच्याकडून 3 पट पैसे घेतात हे सगळं टाकायसाठी. एक
मी MBA मध्ये एक गोष्ट वाचली होती आणि ती गोष्ट मी नंतर एक्सपिरियन्स केली. जर समजा तू आज, मी कुठल्या सुपर मार्टचं नाव नाही घेत, तू त्या सुपर मार्टमध्ये गेलास आणि त्यातून तू फक्त 2 इन्ग्रेडियंट असणाऱ्या गोष्टी काढल्या ना, मैदा आणि साखर, बाकी सांगत नाही मी, 3 पकडून घे, मैदा, साखर आणि रिफाईंड पाम ऑइल, 90% मॉल खाली होतो. खरंय. 90% मॉल खाली होतो. मग हे डाएट डेड नाही तर काय आहे मला सांग. स्लो पॉइझन आहे. एक्झॅक्टली. लोकांना तुला सांगतो, कॉम्प्लेक्स मधल्या कॉम्प्लेक्स गोष्टी माहिती आहेत, ठीक आहे, पण लोकांना आज ही साधी गोष्ट माहिती नाही की आपण फूड लेबल वाचले पाहिजे. फूड फार्मर वगैरे हे गोष्टी ज्या आहेत, हे लोक या गोष्टी बघतायत, हे या गोष्टी ज्या आहेत ते एक्सपिरियन्स करतायत, ते लोकांना सांगतायत. पण ह्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे तुला एक प्रोफाऊंड गोष्ट सांगतो मी, ही गोष्ट बॉस्टन युनिव्हर्सिटीने प्रूव्ह केलेली आहे की शुगर इज ॲज ॲडिक्टिंग ॲज कोकेन. कुठल्याही मार्केटमधल्या ज्या ड्रग, आज जर कधी शुगर इन्व्हेंट झाली असती आणि आज रामराज्य असतं, तर शुगर जे आहे, शुगर प्रोड्युसर, शुगर ट्रेडर यांना एक ड्रग लॉर्ड सारखंच त्यांना ट्रीट केलं गेलं असतं आणि शुगर आज बँड सबस्टन्समध्ये असते. आज याच्यावर $multi-billion इंडस्ट्रीज चालू आहेत म्हणून शुगर चालू आहे, दुसरं काही नाही. आज आपण आपल्या मुलांना, आमच्या तिथं अजिबातच नाही, संबंधच नाही काही, पण मुलांचं आज कॉमन डाएटमध्ये काय आहे? मॅगी. सॉस तर खातोच, सॉस प्रत्येकाकडे. म्हणजे साधी गोष्ट आहे, आज आपण आपल्या चटण्या विसरलो, चपातीवर सॉस लावून खातोय. सॉस लावून पोळी द्यायची, सॉस लावून ब्रेड द्यायची. आपण विचार कर ना, आपली आई दिवाळीला फराळाचं करायची, बरोबर आहे, आज 12 महिने अवेलेबल आहे. ते त्या ऋतूत नाहीच खाल्लं तर ते तुम्हाला पचणारच नाही. मग इट विल क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर यू. 3 टाइम 4 टाइम खायची आपल्याला अजिबातच गरज नाहीये, अजिबात नाही. एक सेडेंटरी माणूस जो एक 8 to 5, 9 to 5 किंवा कुठल्या याच्यामध्ये जो बसून जॉब करतो, त्याला इतकं जेवण करायची गरज नाही. मी कुठल्याही, अनलेस देर इज अन ऑब्झर्वेशन अबाउट शुगर ऑर समथिंग, की इंटेन्शनली त्यांना काहीतरी खावं लागतं. एक साध्या सुध्या एक धडधाकट माणूस ज्याला डायबिटीज नाहीये, जो प्री डायबिटिक नाहीये, त्यांनी इतकं जेवण करायची गरजच नाहीये, अजिबात नाहीये. ही डाएट डेड आहे. तुला एक बॉम्ब टाकतो मी आता, ठीक आहे, लक्षात ठेव. तो तुला रात्रभर विचार करायला भाग पडेल, ठीक आहे, रेडी? बिलकुल. एक कोट आहे, ठीक आहे, जो मी पुस्तकात मेन्शन केलाय, डेड डाएटला मी तो डेडिकेट केलाय, ठीक आहे. कमिंग फ्रॉम अ प्लांट, ईट इट. मेड इन अ प्लांट, डोंट. डीप आहे. साधी गोष्ट, तू याच्यावर रात्रभर विचार करू शकतो आणि 3 दिवस याच्यावर काही ना काही तू वाचू शकतो, लिहू शकतो. किती साधी गोष्ट आहे. एका माणसाने लिहून गेले, अनफॉर्च्युनेटली त्याच्याबद्दल मला बरीच माहिती मिळाली नाही, ज्यांनी हा कोट लिहिलाय. कमिंग फ्रॉम अ प्लांट, ईट इट. मेड इन अ प्लांट, डोंट. बरोबर आहे. बरोबर. आज गहू आणलाय आपण आपल्या डाएटमध्ये. खरं सांग, आपले म्हणजे मला नाही आठवत माझ्या आजी आजोबांनी कधी गहू मेन्शनही केला असेल. भाकरी, ज्वारी खा, तुम्ही नाचणी खा, राजगिराचं एक खूप पॉप्युलर आहे, नॉर्थमध्ये वरती गेलं तर सत्तू पॉप्युलर आहे. ब्रेड्स जेव्हापासून आपल्या डाएटमध्ये आल्या तेव्हापासून इट स्टार्टेड क्रिएटिंग सिरियस प्रॉब्लेम्स फॉर अस. जी आपण आयात केली होती आपल्या टेम्पररी दुष्काळावर मात करायसाठी, दुष्काळ नाहीसा झाल्यावर तिला बाय बाय करणं खूप आवश्यक होतं, पण ते परमनंट झालं. हे तर असं झालं ना की आपण शेजारच्याचं मूल जे आहे त्याला घेऊन वाढवलं ना, आपल्या मुलाला म्हणजे टाकून दिलं. आपले सगळे जे इयर ऑफ मिलेट्स वगैरे ते काबर केलं, त्याच्या मागे काहीतरी एक कॉज होता. लोक परत चाललेत, पण तो खूप ग्रॅज्युअल आहे. बरोबर. दॅट इज, म्हणजे पहिली तू पिढी बघितली असेल ना, खूप हेल्दी होती. आता जे लोक खूप सारे डायबेटिक आहेत अननोविंगली, ती खूप अननोन पिढी होती. आता येणारी जी पिढी आहे ती परत एज्युकेटेड होते, पण त्याचा जो एक ग्राफ आहे ना, तो खूप हळूहळू वरती चढतोय आणि तो चढायला पाहिजे. दॅट इज वाय डेड डाएट. मी बेसिक जे मिथ्स आहेत ना त्याच्यामध्ये बस्ट केलेले आहेत की तुम्ही जे करतायत ना ते काय केलं पाहिजे. अगेन लिव्हिंग विथ द सेम थॉट, ठीक आहे. कमिंग फ्रॉम अ प्लांट, ईट इट. मेड इन अ प्लांट, डोंट. बरोबर आहे. असंच एक इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, टेक दिस फ्री. तर ते लिहिण्याचं मोटिवेशन किंवा ते का लिहिलं तुम्ही? एक छोटीशी गोष्ट याच्या मागे माहिती आहे, म्हणजे आणि मला कसं असतं माहिती आहे का, की बिईंग अ लर्नर फॉर लाईफ, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मिस्टेक ॲडमिट करायला अजिबात घाबरत नाही. आज आपण हा व्हिडिओ मिलियन लोकांपर्यंत जाईल, मला काही फरक पडत नाही. टू ॲक्सेप्ट की मी एका ठिकाणी, म्हणजे एक सेल्फ रिअलायझेशन होतं. माझ्या इथे ना, म्हणजे माझ्या गावी ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस आमच्या इथे ना 2 टीचर्स होते.
अच्छा. मॅथमॅटिक्सचे टीचर्स जे पूर्ण गावात, म्हणजे छोटं शहर असल्यामुळे 2 मॅथमॅटिक्सचे टीचर टॉपला होते. दोघांकडेही बसायला सुद्धा जागा नव्हती. त्यांना म्हणावं लागायचं की अरे मुलांना बसायला जागा नाही आता, ठीक आहे. त्याच्यापैकी एक टीचर जे होते ते माझ्या वडिलांचे मित्र होते. जिथे लोकांना बसायला जागा मिळत नाही त्या ठिकाणी मला समोरून इन्व्हिटेशन आलं की हां तर तुमच्या मुलांना पाठवून दे उद्यापासून. सगळ्या मुलांना फीची विचारणा केली जायची, मला फी पण नाही मागितली कधी. तर रिझल्ट काय माहिती आहे, तुम्ही मॅथ सोडून दिलं. व्हॅल्यू नसते फ्रीच्या गोष्टीची. एक्झॅक्टली. पण काही अशा फ्री गोष्टी आहेत ज्या गोष्टींची आपल्याला इन्क्रेडिबली व्हॅल्यू असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी युरोपमध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक आहे, त्यासाठी ते लोक येऊन इथे 6-6 महिने उताने झालेले असतात गोव्याला. सनलाईट. किती प्रोफाऊंड इफेक्ट आहे सनलाईटचा, इतकं महत्त्वाचं आहे सनलाईट आपल्या आयुष्यात. आपण उलट करतो. आपण घरामध्ये डेकोरचे पडदे लावतो 1.5 लाखाचे की इतका साधा ऊन घरात यायला नको, माझी झोप डिस्टर्ब होईल. तुमची झोप डिस्टर्ब नाही आहे, तुमची एक फॅन्सी टर्म आहे सिर्केडियन रिदम, त्याला सरळ बॉडीज बायोलॉजिकल क्लॉक. आपण जेव्हा आता मी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या देशांमध्ये ट्रॅव्हल करतो तर तिकडच्या क्लॉकला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतं, कारण आपण इकडनं जातो तिकडे ज्यावेळेस जातो त्याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्तामध्ये थोडासा फरक असतो. त्याच्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक, पहिले असं होतं मी तेव्हापासून परदेशात जातो जेव्हा गेल्यावर मॅन्युअली घड्याळ जी ती मिळवावं लागायची. आता कसं आहे स्मार्ट वॉचेस ऑटोमॅटिकली सिंक होतात. तर एक बेसिकची गोष्ट आहे की तुम्हाला तुमची जी झोप आहे ना ती झोप डिस्टर्ब होते. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बायोलॉजिकली तुम्ही उठले आहात हे तुम्ही तुमच्या बॉडीला तुम्ही भासच होऊ देत नाही. पूर्ण घरात अंधार, अरे घरात अंधार आहे म्हणून खिडक्या बंद केल्या, पडदे लावले, तुम्ही 1-1.5 तासानंतर तुमच्या रूममध्ये तुमच्या फ्लॅटमध्ये ऑक्सिजनच नाही आहे, तुम्ही CO2 ब्रीथ करता. सकाळी उठल्यावर म्हणता मला फ्रेश नाही वाटत, एनर्जी नाही. तुला काहीतरी सांगितलं ना, आत्याच्या गावाला गेलो होतो मी, बाहेर झोपलो, मशीनचा आवाज होता, ठीक आहे, कुत्र्याचा आवाज होता, बकऱ्यांचा आवाज होता, पण ती जी झोप लागली ना ते 4.5 तास सफिशियंट होती. इथे 8 तासात पण त्या झोपेमध्ये फ्रेशनेस वाटत नाही. आपण काय करतो, दिवसा पडदे लावून ठेवतो, उशिरा उठतो, दिवस उशिरा सुरू करतो आणि मग रात्री आपली फेवरेट पोस्ट झोपल्यावर मोबाईल वरती पाहिजेच, बरोबर आहे. मग त्यांनी काय होतं ना की आपल्या डोळ्यांना एक भासवल्या जातं की सध्या उजेडच आहे, कारण डोळ्यामध्ये उजेड पडतो ज्या रेटिनामध्ये उजेड पडल्यानंतर तुला जे आहे त्याच्यानंतर तुला जे डोळे थकत नाही, बॉडी तर तशी थकत नाही कारण तू 8 तास बसून काम करतो. मग त्याच्यामुळे काय ना की स्लीपचा इम्पॉर्टन्स नाही आहे. स्लीप सकाळचं तुला सांगतो मी, त्याच्यामुळे ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, लाफ्टर, लव्ह, फ्रेंडशिप, पाणी. म्हणजे मी फोटो बघितला होता त्यावेळेस तो ऑर्कुट फेसबुकचा जमाना होता. त्याच्यामध्ये एक आपलाच एक हे होता, आपला एक जवान होते मिलिटरीचे, ते बसून ना जेवण करत होते एका ठिकाणी. आपण US आर्मी वगैरे बघतो मार्वल युनिव्हर्समध्ये कसलं असतं त्यांचं, हा खाली बसून जेवण करत होता. त्याच्यात जर तू म्हणजे पाण्याचा कलर बघितला असता ना तर अक्षरशः लाज वाटली असते की बाबा त्यांना सगळ्यात टॉप ऑफ द लावून फॅसिलिटीज पाहिजेत तर त्यांना असं गढूळ पाणी पिऊन जगावं लागतंय. जमिनीवर बसून तो माणूस जेवतोय आणि आपल्याला जे फ्री पाणी आहे व्हॅल्यू नाही. आपल्याला रिमाइंडर लावावं लागतात का रे 4 लिटर 3 लिटर पाणी प्यायल्यासाठी, फ्री आहे, व्हॅल्यू नाही. ऑक्सिजन फ्री आहे आतापर्यंत, व्हॅल्यू नाही. तोच ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये घेतल्यावर किती महाग पडतो, व्हॅल्यू नाही. मेडिटेशन फ्री आहे, व्हॅल्यू नाही. योगा फ्री आहे, व्हॅल्यू नाही. फ्रेंडशिप, लाफ्टर, लव्ह, म्युझिक, जर तुम्ही काही गोष्टी फ्री प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतले तर म्युझिक फ्री आहे ना. म्युझिक हॅज प्रोफाऊंड इफेक्ट्स, प्रत्येक बीटचा एक वेगळा इफेक्ट होतो. ते अनालाइज करा म्हणत नाही आहे मी, पण तुमच्या आवडीची जी गाणी आहेत प्रत्येक म्युझिक सर्व्स ॲज अ डिफरंट थिंग. काही गोष्टी तुम्हाला चिअरअप करतात, जसं मी ज्यावेळेस थोडासा डाऊन असतो, असं फार कमी होतं आजकाल, तर एक गाणं आहे एक याच्यामधलं डोर मूवी आला होता, मग नागेश कुक्कुनूरचा, त्याच्यामध्ये ये हौसला कैसे रुके. त्याच्यानंतर लगानमधलं गाणं आहे ओ पालनहारे. त्या गोष्टी म्हणजे या गोष्टी ज्या आहेत किंवा हे आहेत, किंवा संजूमधलं गाणं आहे कर हर मैदान फतेह, इट सर्व्स ॲज मोटिवेशन, ठीक आहे.
त्याच्यानंतर रंग दे बसंतीमध्ये लुका छुपी आहे. दीज थिंग्स कीप यू ग्राउंडेड. काही मेडिटेशन म्युझिक असतात दॅट हेल्प्स यू स्लीप बेटर. काही गोष्टी आहेत जसं आता एक नमामी शमिशान जे आहे दॅट गिव्स यू सो मच इन टू स्पिरिच्युअलिटी. सकाळी उठल्यावर ते गाणं लावल्यावर एक वेगळी वाईब असते घरामध्ये. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी फ्री आहे ना, याची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला. मग या गोष्टी फ्री आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्ही एम्ब्रेस केल्या, आय गॅरंटी यू तुम्ही आयुष्यात कितीही खालच्या थराला पोहोचले असेल की आता इथून आपण याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही, मग त्यावेळेस माणूस कुठे जातो? वरच जातो. बरोबर आहे. तर त्या जर तुम्ही गोष्टी आत्मसात केल्या आयुष्यात किंवा त्यांची व्हॅल्यू जरी घेणं सुरू केली तर तुमचे कमीत कमी 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हेल्थ रिलेटेड, माइंडसेट रिलेटेड, तुमच्या स्वतःशी जे कंप्लेंट आहेत. जसं सुनील छेत्रींचं आता आलं होतं की ते मी सोशल मीडियामध्ये पण मांडलंय. सोशल मीडियाबद्दल एक माझं चॅप्टर आहे द फेक बुक म्हणून. ठीक आहे. हाऊ इट मॅनिप्युलेट्स यू. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलूयात. पण आपण नेहमी म्हणतो अरे माझ्याकडे वेळ नाहीये. दॅट रिमाइंड्स मी ऑफ अनदर चॅप्टर, वर्ड्स आर पॉवरफुल. जनरली आपण कधी म्हणतो रे कोणाकडे वेळ नाहीये? ज्यावेळेस तो व्हेंटिलेटरवर असतो, नातेवाईकांना बोलून यांच्याकडे वेळ नाही. ती खरी गोष्ट आहे. आज प्रत्येकाकडे वेळ आहे. तुमच्या प्रायोरिटीज बदलल्या. जो माणूस आज म्हणतोय ना माझ्याकडे वेळ नाहीये, त्याने त्याचं स्वतःचं शेड्यूल बघावं. 90% ऑफ दोज पीपल विल हॅव वन थिंग इन कॉमन की त्यांचा स्क्रीन टाइम 2 ते 4.5 तास आहे. सुनील छेत्री सारखा डिसिप्लिन फुटबॉलर जर हे प्रोफाऊंडली अंडरस्टँड करतो की 4 तास 10 मिनिट त्याचा ॲव्हरेज स्क्रीन टाइम होता, तर आपण कोणीच नाही. खरे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट मी लिहिली नाही कारण त्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक येतं. एक दिस फ्रीमध्ये काही अशा फ्री गोष्टी आहेत ज्या फ्री गोष्टी तुम्ही आयुष्यात कधीही आत्मसात किंवा तुम्ही त्या गोष्टी कधी एक्सपिरियन्स किंवा त्या गोष्टी तुम्ही एम्ब्रेस नाही केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या जगात टॉक्झिक रिलेशनशिप सोडून द्या. ते एक प्राध्यापक कांगणे सर आहे बघ, ते इंस्टाग्रामवर खूप फेमस आहेत. त्यांची एक म्हणजे त्यांच्याच शब्दात मी सांगतो की ते म्हणतात मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कुठली मुलगी असेल किंवा नसेल पण आयुष्यात एक दलिंदर मित्र नक्की असला पाहिजे. ठीक आहे. ते म्हणतात की त्याला बघितल्यावर म्हणजे तुम्हाला बघितल्यावर असं विचारलं पाहिजे तो दुसरा दलिंदर कुठे गेला. हे खूप आवश्यक आहे. पण जर समजा तोच मित्र जर समजा कधी टॉक्झिक असेल ना, की जसे असं म्हणतात की तुमचे जे शाळेतले मित्र असतात तुमचे परमनंट मित्र असतात, कारण त्यावेळेस तुम्ही इंजिनियर नाही, तो डॉक्टर नाही, ते तुम्हाला नेहमी खरा सल्ला देतात. पण जर तुम्ही अनइंटेन्शनली जशा खूप साऱ्या गोष्टी अक्युम्युलेट करतात, तसे खूप सारे रिलेशनशिप अक्युम्युलेट केले असतील ना, तर ते टॉक्झिक रिलेशनशिप, अशी कुठलीही रिलेशनशिप टू समराईज, अशी कुठली रिलेशनशिप जे तुम्ही फोन करता, तुम्ही भेटायला बोलवता म्हणून चालू आहे ना, ती रिलेशनशिप आजच्या आज बंद करा. वन साइडेड कुठे असो, असं आवश्यक नाही की वन साइडेड प्रेमच असलं पाहिजे. वन साइडेड कुठलाही तुमचा असा एक मित्र आहे की तुम्ही त्याला फोन करता तर तो नखरे करणार, अरे माझ्या घरी काम आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. तुम्ही त्याला फोन केला तेव्हा तो तुम्हाला भेटतो. ठीक आहे. किंवा तो फ्री असल्यावर कधी तो फ्री असल्यावर मग तो तुम्हाला बोलणार किंवा बायको गावी गेलेली आहे, घरात काही काम नाहीये, बोर होतोय, मग चल आपण जाऊ टाइमपास. म्हणजे आता यावेळेस हम साथ साथ आहे, नंतर हम आपके ऐकून. अशी रिलेशनशिप आधी बंद करा. ती रिलेशनशिप तुम्हाला किती वेळ असं होतं की मी अशा माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच रिलेशनशिप काढून टाकल्या आहेत मित्रांसोबत वगैरे किंवा काय. कारण कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस रॉकेट आपण प्लॅन करतो ना, डिझाईन करतो, त्यावेळेस ज्यावेळेस ते वरती जातं ना, तर काही असे पार्ट्स असतात की त्यांनी त्यांचा पर्पज मीट केलेला असतो, ते फॉलो ऑफ होतात. ठीक आहे. सो देर आर फ्यू पीपल हू कम इन टू युअर लाईफ फॉर अ सीझन. देर आर फ्यू पीपल इन युअर लाईफ दे कम टू युअर लाईफ फॉर अ रिझन. जे लोक तुमच्यासोबत असतात, जे तुमचं कोअर इंजिन, तुमचं कोअर इन्स्ट्रुमेंटेशन आणि तुम्ही स्वतः, त्याच लोकांसोबत तुम्ही वरती जायला पाहिजे. टॉक्झिक रिलेशनशिप इज द वर्स्ट फ्री थिंग दॅट यू कॅन हॅव ऑर यू कॅन अफोर्ड. बरोबर. त्याच्यापासून दूर राहा. जसं तुम्ही म्हटलं की संगत किती मॅटर करते, तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये राहायला पाहिजे जेणेकरून लोक तुम्हाला नोटीस करतात. एक्झॅक्टली. आणि मित्र खरंच त्याच्यावर अजून एक चॅप्टर आहे. हो. यू बिकम होम यू हॅव कॉफी विथ. हे रॉबिन शर्मांचं त्यांनी खूप मोठा इम्पॅक्ट केलाय. बरेच ठिकाणी असं होतं ना की म्हणजे काही लोक अशी ऍडवाइस करतात की तुम्ही उगाच, तुम्ही जसं मी सांगितलं की आय डोंट लाईक स्टारबक्स कॉफी, कुठलीही कॉफी असू दे, ठीक आहे, तुम्ही नक्की एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन कुठलीही कॉफी जी आहे ती तुम्ही घेऊन तिथे बसलं पाहिजे अलोन. अगेन तिथे तुमचे परत मित्र वगैरे घेऊन गेले तर मग तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये असता. थोडासा वेळ एकटा घालवला पाहिजे. मी माझ्या आयुष्यात भरपूर वेळ एकटा घालवलाय. आणि कुठेतरी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या त्या लोकांसाठी ज्यांना स्वतःला फाइंड करायचंय,
ज्या लोकांना माहिती आहे की बाबा मी विकेंडला कपडे धुण्यात आणि वीकडेजला कंपनीचे कपडे धुण्यात मी खुश आहे, त्यांनी या गोष्टी एकदम त्यांनी एवढा जे ते पॉज करून पुढे जावं. ठीक आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये एक कॉफीचा कप घेऊन आपण बसलं पाहिजे टू अंडरस्टँड की तिथे कुठल्या टाईपचे लोक येतात, ते कुठले कपडे घालतात, ते काय बोलतात, कोणासोबत भेटतात, त्यांचे जेस्चर्स काय असतात, विचार काय असतात, त्यांचे विचार काय असतात. तुम्ही जर कधी तिकडे डिस्टन्स भरपूर असतो, पण जर समजा तुम्ही करू शकले की ते कुठल्या कामासाठी येतात. आपण काय करणार, विकेंडला कुठे जायचं, हां चला मॉलला. अरे तुम्हाला काहीच गरज नाही मॉलला जायची. तुम्ही मॉलला जाऊन फक्त त्या मॉलची पार्किंग जी आहे ती भरताय. डीमार्टला एक्झॅक्टली. साधी गोष्ट म्हणजे किती आता सारे मीम्स बघितले मी. डीमार्टला ब्रेड घ्यायला गेलो होतो, 2,500 सामान गेलो. तू मूर्ख आहे ना. डीमार्टमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये लाखो रुपये खर्च करून स्ट्रॅटेजिस्ट लोकांना तू एक गोष्ट लक्षात केली आहे, सायकोलॉजिकली ते बरोबर. एक्झॅक्टली. तू एक गोष्ट बघितली आहे की नॉर्मली खूप सारे एक्सपेन्सिव्ह चॉकलेट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिलिंगच्या तिथे का ठेवलेल्या असतात, कारण तिथे तुम्ही वेळ घालवता, तुमच्या मुलांचं त्याच्यावर लक्ष जातं, ते तुम्हाला घेऊन मग त्यातून तुम्ही त्या गोष्टी विकत घेता. बरोबर. आणि आपण तिकडे डीमार्टमध्ये गेल्यावर आपण बघतो की तिकडे घड्याळ नसते किंवा विंडो नसते, जेणेकरून आपल्याला वेळ किती आपण वाया घालतोय ते समजायला नको पाहिजे. आणि मुलांच्या हाईटवर त्यांनी बरोबर त्या रॅकमध्ये त्यांना आवडणाऱ्या वस्तू इन्स्टॉल केलेल्या असतात किंवा ठेवलेल्या असतात की लगेच ते हातात पकडतील आणि मागे लागतील, हट्ट करतील की मला हे पाहिजे. चॉकलेट असतील, टॉयज असतील, एक्झॅक्टली, किंवा काही शालेय वस्तू असतील, कंपास असेल वगैरे वगैरे. तर बरोबर त्यांनी सायकोलॉजी डिझाईन केलेली असते. कारण आपल्याला पण वाटतं ना की आपलं पोरगा रडतंय 4 लोकांमध्ये, अरे एम्बॅरेसिंग फिलिंग येते आणि अरे आपण कॅपेबल नाहीत का बाबा घेऊन द्यायला. ते जरी अननेसेसरी असेल तरी आपण कोणाला काही घेऊन देणार नाही. तुमचा पोरगा रडतोय का काय करतोय, आपण स्वतः ते एझ्युम करून घेतो. 4 लोक काय विचार करतील, अरे घेऊन टाका पटकन याला काहीतरी, आणि त्याचा फायदा ते मॉलवाले घेतात. बरोबर. बेसिकली कसं आहे माहिती आहे का की आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी एक गोष्ट ऐकली होती एका ठिकाणी की दॅट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू मी. म्हणजे नॉर्मली आता पुण्याचं ट्रॅफिक तुला माहिती आहे. प्रॉब्लेम कसा आहे तुला सांगतो की मी खूप फ्रस्ट्रेट व्हायचो ड्रायव्हिंग करताना. मला ॲक्च्युअली असं आहे की आय हॅव टू ड्राईव्ह. तर ड्रायव्हिंग करताना खूप फ्रस्ट्रेट व्हायचो की म्हणजे 4 शिव्या द्यायच्या, 4 शिव्या खायच्या. एक गोष्ट मी वाचली होती त्याच्यामधून खूप डिफरन्स पडला माझ्यामध्ये की जो माणूस ज्याच्यावर तुम्ही आज ओरडताय ना, किंवा जो माणूस तुमच्यावर ओरडतोय किंवा काय करतोय, किंवा जो माणूस तुम्हाला भेटतोय, त्याचे 99% चान्स आहे की तो माणूस तुम्हाला परत आयुष्यात भेटणार नाही. दुसरी गोष्ट, तो तुमच्यासोबत तुमच्या मृत्यूशय्येवर झोपलेला नसेल. तो इन शॉर्ट तुम्ही त्याला सोबत घेऊन जाणार नाहीये. का करायचं, इग्नोर करा पुढे. एव्हरीथिंग इज टेम्पररी. ट्रॅफिक लागणं तुमच्या हातात नाहीये, पण तुमच्या डोक्यामध्ये जे थॉट्सचं ट्रॅफिक येतं ते तुम्ही कंट्रोल करू शकता. खरे खरे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बरेचसे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह येतात जेव्हा आपण हा विचार करतो की आता जसं गाड्यांचं वगैरे असतं, जसं मी मिनिमलिझम चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. मिनिमलिझम सोबत माझी जर्नी जी आहे, म्हणजे तू आता मला बघतोयस मी जसं आलोय शूटला किंवा काय, तर माझ्याकडे एक म्हणजे ज्यावेळेस माझ्या मुलाचा जन्म झाला त्यावेळेस, आता तो आला त्याच्यानंतर आता त्याला घरामध्ये त्याचं सामान येणार किंवा काय, तुमच्या प्रायोरिटीज चेंज होतात ॲज अ पेरेंट्स. ठीक आहे, ॲज पेरेंट्स तुमच्या प्रायोरिटीज चेंज झाल्यानंतर असं वाटलं की आता चला ठीक आहे आपण आपलं वॉर्डरोब थोडंसं रिकामं करायला घ्यावं. ते वॉर्डरोब मी रिकामं करायला घेतलं आणि तुला सांगतो मी एक म्हणजे कसं आहे की एक गोष्ट असं वाटलं की बाहेर काढावी, सगळं पुसपास करून सगळं करून परत लावावं आणि थोडीशी जागा बनवावी, बघावं काही गोष्टी देण्यासारख्या आहेत का किंवा काय. तुला म्हणजे सांगतो मी की म्हणजे किंग साईज बेडवरती ठेवायला जागा नव्हती, इतक्या गोष्टी आतमध्ये होत्या आणि एकच साईड वॉर्डरोबची, दुसरी बाकी होती अजून. बापरे. ठीक आहे, हे कपडे तुला सांगतो मी माझ्या त्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की हाऊ इट स्टार्टेड. हे कपडे तुला सांगतो इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या गोष्टींमधून, स्पेसिफिकली लंडनचे काही स्पेसिफिक मॉल्स आहेत त्यांच्यामध्ये जायचं आहे आपल्याला आणि तिथं गेलं म्हणून काहीतरी घ्यायचं आहे, अशा या गोष्टी अक्युम्युलेट केलेल्या होत्या. काही त्यातल्या मोस्टली अशा गोष्टी होत्या, ठीक आहे, की ज्या मी कधीच घातल्या नाही. ठीक आहे, ही गोष्ट जर तू कधी लक्षात घेतली ना तुला समजेल की आपण आपला मेहनतीने कमवलेला पैसा अशा गोष्टींवर खर्च करतो ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही, तेही अशा लोकांना इम्प्रेस करायला ज्यांचं आपल्या आयुष्यात काही स्थान नाही. खरं. राईट. आपण किती लोकांना बघतो, मी आतापर्यंत स्टीव्ह जॉब्स किंवा सुंदर पिचाई यांना मी कधी ब्रँडेड कपडे घातलेलं बघितलेलं नाही, कधीच नाही. फेसबुकचा CEO सुद्धा एका टी शर्ट
बरोबर ती डिबेटेबल गोष्ट आहे. ते एक टी शर्ट $450 असतं. हा ते पण तर ती गोष्ट वेगळी आहे. फाईन, ठीक आहे. बट दॅट इज ती एक वेगळी थेअरी. त्याच्यामध्ये ही वेअर सेम टी शर्ट टू रिड्यूस इज डिसिजन फॅटिक. डिसिजन फॅटिक याला म्हणतात ना, की तुम्ही आयुष्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती डिसिजन घेता जे ऑटो पायलटवर जाऊ शकतात. आता जर समजा मार्क झकरबर्गने बघितलेला टी शर्ट घालायचं आहे, 12 सेम टी शर्ट आहेत, तो कुठलाही काढून घालेल. ते डिसिजन करायची गरज नाही. आपण काय विचार करतो, अरे यार उद्या सकाळी ऑफिस कुठले कपडे घालावं, व्हाईट शर्ट नाही, व्हाईट परवाच घातला तर लोक काय म्हणतील, मी 3 दिवसापासून म्हणजे 3 दिवसानंतर परत शर्ट रिपीट करतोय. कोणाला काहीच फरक पडत नाही, कोणाला आठवत पण नाही. प्रत्येक जण आपापला आरशात बघत असतो. ठीक आहे. तर या गोष्टी आपण कधी ना कधी आपल्या डोक्यातून काढून टाकणं खूप आवश्यक आहे. डिसिजन फॅटिक कमी करणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही रोजच्या गोष्टींमध्ये तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पर्सनली मी आय हॅव बिकम व्हेरी फ्रुगल वेन इटिंग. म्हणजे मी खूप मिनिमम काही माझ्या 4-5 गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या गोष्टी मी रोज खाऊ शकतो. आणि असं नाही की त्या पार काही फॅन्सी, एव्हरीथिंग लाईक व्हेरी ग्राउंडेड, ज्या 5 मिनिटात कुठेही बनवल्या जाते, पण त्या मोस्टली त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये किंवा थोडंफार शिजवून त्या गोष्टी मी खाऊ शकतो. मला अजिबात कुठल्याही फॅन्सी गोष्टींची, कारण कसं आहे की मी सगळं बघितलंय, जगभर फिरलोय, जगभर खाल्लंय, यूट्यूब चॅनल आहे. एक खूप मोठा एक हे होतं की मी नॉनव्हेज सोडून दिलं. माझा एक मित्र तुम्हाला म्हणतो की म्हणजे अरे तू नॉनव्हेज सोडलं. म्हटलं हा का? म्हणे अरे लोक, म्हणजे माझं युट्यूब चॅनल होतं ना, तर मोस्टली नॉनव्हेज फूड त्याची हायलाईट होती. बोलला की लोक नॉनव्हेज खायला बसायचे येते ना, कानाला हात लावून तुझं नाव घेतात आणि तूच नॉनव्हेज सोडलं. तर आय एम लाईक की सी इट क्लिक्ड. ठीक आहे, की जर समजा तुम्हाला तुमचं आयुष्यात, जर समजा तुम्हाला तुमचं पोट भरायसाठी जर समजा कोणाची हत्या करायची जर गरज पडत असेल, तर ती कुठे ना कुठे, मी हे म्हणत नाही की मी बरोबर आहे किंवा मी आधी बरोबर होतो किंवा मी आता बरोबर आहे, पण ही विचार करण्यासारखी गोष्ट. बरोबर. किती का असं ना, तो इंडस्ट्री प्रोडक्ट आहे किंवा काय, अनदर पार्ट ऑफ डेड डाएट. माझे काही मित्र वेटरनरियन डॉक्टर्स आहेत, मला माहिती आहे की आज जे तुम्हाला चिकन मिळतं ना, तो फक्त एक इंडस्ट्रियल बॉयलर आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे किंवा नाही, मी त्याच्यामध्ये जात सुद्धा नाही, त्याला जेंडरच नाही आहे. तो कोंबडा की कोंबडी, ते फक्त बॉयलर, ते फक्त प्रोडक्ट आहे, मांस आहे फक्त, बस बाकी काही नाही. ते फक्त म्हणजे जे पहिले आपल्या आमच्या घरी 20 कोंबड्या होत्या, माझ्या कोंबड्यामध्ये इतका जीव होता माझा की ती घार वगैरे यायची ना, तर ती कोंबड्या वगैरे पकडून न्यायची, मांजर वगैरे. हा, तर त्या कोंबड्यांना घेऊन त्यांना आतमध्ये टाकून सिक्युअर करायसाठी मी एकदा हात तोडून घेतला होता स्वतःचा. तर मी कोंबड्या बघितल्या आहेत की त्या म्हणजे जवळजवळ 6 ते 8 महिने ते 1 वर्ष लागायचं कोंबड्यांना नॅचरली मोठं व्हायला. आज 2 महिन्यात तुमचं प्रोडक्ट तयार होतं. बरोबर आहे, खरं. मारून खा, संपला विषय. डिपेंड्स. म्हणजे तुम्हाला त्यातून न्यूट्रिशन मिळतं जरूर खा, मला गरज नाही पडत. नॉनव्हेज सोडल्यापासून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. इनफॅक्ट हे पुस्तक आता रिलीज होण्याच्या मागते एक कारण अजून असं आहे की नॉनव्हेज सोडल्यानंतर ना बरीच मेंटल क्लॅरिटी आली. मी म्हणत नाही की तुम्ही सोडा किंवा मला असं अपेक्षा नाही की त्याच्यावर काहीतरी डिबेट सुरू व्हावं कॉमेंट्समध्ये. मला नाही पटत, मला पटलं तोपर्यंत मी खाल्लं, पण मला त्याचे इफेक्ट्स जबरदस्त मिळालेत. आणि त्यात ते असं नाही की नाही मी एगिटेरियन, मग मी चिकन खातो मी मटन खात नाही, मी चिकन मटन दोन्ही खात नाही, मी अंड खातो, मी तिन्ही खात नाही, मी फक्त रस्सा खातो. बंद म्हणजे बंद. स्वतःच्या मनाला काहीतरी दिलासा द्यायला काहीतरी खायचं. स्टॉप म्हणजे स्टॉप. एक्झॅक्ट. सर तुम्ही म्हटलं की आता पालकत्व खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे पूर्ण लाईफ चेंज होते, तुमचं पूर्ण शेड्यूल चेंज होतं आणि जबाबदारी वाढते, पण त्याबद्दल तुम्ही काहीच मेन्शन केलं नाही पुस्तकामध्ये. त्याचं कारण असं आहे ना की म्हणजे आपण सॉरी मी ते इनकम्प्लीट सोडलं मिनिमलिझमचं चॅप्टर. टू कम बॅक टू इट्स, बेसिकली मी ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं सुरू केलं ना, मी एक मोठा श्वास घेतला. मी ते व्हिज्युअल कधी विसरू शकणार नाही की घरामध्ये ऑलमोस्ट संध्याकाळची वेळ झाली होती, अंधार होत होता, मी एक कप चहा बनवला कारण माझं डोकं फिरायला लागलं ते सगळं बघून. पण जीही गोष्ट ओपन करतोय त्याच्यामध्ये लेबल पण तसंच कधी घातलं नाही. ठीक आहे, मी चहा घेतला, मी खुर्चीवर बसलोय, असं खुर्ची उलटी ठेवून त्याच्याकडे बघतोय कंटिन्युअस आणि मी चहा घेतोय. ते व्हिज्युअल मी कधीच विसरणार नाही आयुष्यात. एक डार्क म्हणजे अंधार येतोय, असं एकदम फिल्मी टाईप सीन होता तो. एक मोठा श्वास घेतला. 93 कपडे मी देऊन टाकले. 93. बापरे. दॅट वॉज बट त्याच्यानंतर तुला सांगतो 1 मिनटं सुद्धा मला वाईट वाटलं नाही. त्याच्यानंतर शूज नेक्स्ट होते. मला शूज आताही खूप आवडतात. आय एम रेडी टू ॲडमिट माझ्याकडे कमीत कमी 20-25 पेअर्स शूज आहेत. बट मिनिमलिझम इज नॉट अबाउट की प्रत्येक गोष्टीत एकदम म्हणतात की ते चेंगाटसारखं राहायचं.
एकदम कंजूस सारखं. आयुष्य आहे जगा, पण कसं आहे की आजकाल मी एक सगळ्यात शेवटी एक चॅप्टर आहे प्रॅक्टिकल विजडम, त्याच्यामध्ये एकच पॅराग्राफ टाकलाय, खरं तर त्याच्यावर पूर्ण पुस्तक लिहू शकतो. दी इव्हिल ऑफ अबंडन्स. आज ऑप्टिकल सेल्समध्ये ज्या गोष्टी खरंच 1000 रुपयाच्या आहेत त्या 3499 क्रॉस 999 आत्ताच घ्या आणि आपण घेऊन टाकतो. त्या गोष्टी आज इतक्या अवेलेबल आहेत ना की त्याच्यामध्ये ना आज आपण आपले वॉर्डरोब भरतोय, आपले महत्वाचे जे पैसे आपण कमवले आहेत ते पैसे आपण घालवतोय, आणि त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी विसरून जातो की आपल्याला जगायला इतक्या गोष्टींची आवश्यकता नाही. आज माझ्याकडे 2-3 फॉर्मल पॅन्ट्स आहेत, 4-5 शर्ट्स आहेत, ते मी अनअबॅशेडली मी रिपीट करतो. 2 जीन्स आहेत, शूज आहेत भरपूर, पडायला होते. त्याच्याशिवाय माझी प्रत्येक गोष्ट जी आहे ती मी देऊन टाकतो. एक सिम्पल गोष्ट, ज्याला डिक्लटर करायचं त्यांनी गोष्ट समजून घ्यावी. घरामध्ये एक बॉक्स ठेवावा, त्याच्यामध्ये डेट टाकावी वरती, आणि त्याच्यामध्ये जी गोष्ट ज्याच्याबद्दल तुम्ही शुअर आहे की जी गोष्ट देऊनच टाकायची ती देऊनच टाकायची, घरात ठेवायची नाही एक दिवस पण. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही डिबेटेबल आहे ना की मला लागणार की नाही लागणार, ती गोष्ट त्याच्यामध्ये टाकायची. जर 6 महिने तुम्ही ती गोष्ट कधी जाऊन बघितली नाही तर ती देण्यालायक होती, ती देऊन टाकायची. त्या 6 महिन्यात तो असं डिक्लटर करा. प्रत्येकामध्ये एवढं हे नसतं की बाबा 90-95 कपडे ज्याचं लेबल सुद्धा काढलेलं नाही ते एका दमात देऊन टाकायचे. कमिंग बॅक टू युअर पॅरेंटिंग क्वेश्चन, आपण कितीही रील बघितल्या ना तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, जे मी डाएटमध्ये सुद्धा सांगितलंय. आपण प्रत्येक जण, आज 800 कोटी लोकसंख्या आहे आपली जगाची, 800 कोटी लोक जे आहेत ते वेगळे आहेत. ऑलमोस्ट 800 कोटीमधून 1-2 असे सापडतील की ज्यांचे फिंगरप्रिंट सेम आहेत, आणि 1-2 लोक असे सापडतील ज्यांचे गट मायक्रोबायोम, जे सध्या खूप फॅन्सी टर्म चालू आहे, त्यांचा गट मायक्रोबायोम सेम आहे. आपण सगळे वेगळे आहोत. आपण वेगळ्या एथनिसिटीमधून आलेलो आहे, वेगळ्या कल्चरमधून आलेलो आहे. आपल्या इथे माहिती नाही 20-20 किलोमीटरला कल्चर बदलतं. आपण कल्चर, वेगळ्या भाषेतून, वेगळ्या आईवडिलांच्या, त्यांचे आईवडील वेगळे, या सगळ्या गोष्टीतून आपण घडून आलो आहे. आपल्याला, आणि आपण कोणासोबत तरी, म्हणजे आपण दोघांना मिळून, 2 वेगवेगळ्या लोकांना मिळून एक मूल होतं, ते मूल सुद्धा वेगळं असणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही जनरल गाईडलाईन, प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकत नाही. मी याच्यामध्ये लिहिलेलं जवळपास 4,500 वर्ड्सचं एक चॅप्टर मी डिलीट केलंय. हे समजल्यानंतर की इट इज नॉट वन साईज फिट्स ऑल. तुला, मला, आपल्या लोकांना प्रत्येकाला एक लार्ज टी शर्ट फिट होतो, तशी ॲडवाईस नाही. म्हणून त्यातून डेव्हिएट न करण्यासाठी यू हॅव टू टेक बोल्ड डिसिजन्स. की माहिती आहे की बाबा ही गोष्ट काम करत नाहीये, जबरदस्ती ते त्याच्यामध्ये घालायचं की बाबा मी 4,500 वर्ड्स लिहिलेत त्याच्यावरती लिहिलेत, मला नाही वाटलं. मला असं वाटलं की इट इज टू हार्श. आपण पण कसं करतो ना की बेसिकली, आता जसं मी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली आहे मी की बेसिकली इट इज अ सायकल ऑफ रीड किंवा आजकाल वॉच, ठीक आहे, इम्प्लिमेंट, फ्रस्ट्रेट, रिपीट, परत दुसरं काहीतरी घ्यायचं. आज आपण बघितलं की 15 दिवसात गट रिसेट होते कडे. अरे ज्या बोटावर तुम्ही नोविंगली अननोविंगली 10 वर्ष अत्याचार केलेत, तो 15 दिवसात कसा रिसेट होईल रे? गेट 6 पॅक ॲप्स इन 6 months. शक्य आहे. तुम्हाला मिळाला 3 महिने ते मिळतील, नाही तर 5 वर्ष लागू शकतात. तयारी आहे का करायची? बरोबर. अगेन गो बॅक टू द बांबू स्टोरी. ठीक आहे, आणि रेलेव्हन्स काय आहे त्याचा ते समजून घ्या. सो बेसिकली मला असं नाही वाटलं की आपण पॅरेंटिंगवर काही लिहिलं पाहिजे. हां, फ्युचरमध्ये एक आजकालची जी पॅरेंटिंग जी केओटिक झाली आहे, कारण आपल्या हातामधून बॅट बॉल घेऊन जे आज मुलांच्या हातामध्ये आयपॅड आलेत, त्याच्यामध्ये एक पुस्तक लिहायला मला आवडेल. त्याची प्रस्तावना मी लिहून काढली आहे. ते चॅप्टर जे आहे ते या ड्राफ्टमधून डिलीट केलंय, पण ते वेगळ्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलंय की जर त्यात काही जनरल गोष्टी एस्टॅब्लिश करता आल्या, मी असं म्हणणार नाही की हे फॉलो करा 25 मिनिटात तुमचा मुलगा झोपेल, शक्यच नाही. मी इथून कसं गेज करू शकतो ना तुमच्या मुलाच्या डोक्यात काय सुरू आहे किंवा तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. तर त्यामुळे मी ते पॅरेंटिंगवर लिहिणं सध्या तरी टाळलंय. होऊ शकतं की जेव्हा मी अजून 10 वर्षांनी अजून जास्त मॅच्युअर होईल ॲज अ पॅरेंट, त्यावेळेस मी ह्या गोष्टी नक्की सांगेल की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करायला नकोत. बरोबर. अगेन टेक युअर बेस्ट डिसिजन. म्हणून मी पॅरेंटिंगबद्दल नाही लिहिली. सर, जी लोक लेखक असतात किंवा कवी असतात, शायर असतात, तर त्यांच्यासाठी शब्दांची शक्ती खूप महत्त्वाची असते किंवा त्यांना ते इम्पॉर्टन्स असतं की एक जरी सेंटेन्स किंवा एक वर्ड जरी रिप्लेस केला तरी पूर्ण मिनिंग कम्प्लिटली चेंज होतं कम्प्लिटली. तर तुमच्या लाईफमध्ये काय महत्त्व आहे? सांगतो तुला. आमच्या हिंदीच्या सरांनी आम्हाला हा शब्द सांगितला होता, त्याच्यामुळे खूप म्हणजे त्याची टर पण उडवली, पण ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, दॅट इज नॉट इवन अबाउट अ वर्ड. एक वर्डही चेंज केला नाही, फक्त एक कॉमा चेंज केला. ठीक आहे, एक हिंदीमध्ये स्टेटमेंट होतं, चोर को पकडो कॉमा मत छोड़ दो. दुसरं, चोर को पकडो मत कॉमा छोड़ दो.
काहीच वर्ड नाही बदललं ना. नाही. एक याच्यामध्ये ना मी एक गोष्ट वाचली होती, आय थिंक ती हैदराबादची का कुठली तरी साऊथमधली गोष्ट होती. म्हणजे प्रॉपर वेल टू डू फॅमिली, म्हणजे एक स्त्री होती, ती बाहेर गेली होती. ती परत घरामध्ये आली आणि तिचा नवरा आणि तिचा मुलगा जे आहे ते मस्त सगळे पडदे वगैरे क्लोज करून फुल थिएटर मोडमध्ये मूवी बघत बसले होते. ती आली, तिला एकदम रेस्टलेस व्हायला लागलं, तर ती असं बोलली, त्या लँग्वेजमध्ये बोलली असेल किंवा ही थेअरी आहे असं ऐकलंय मी. ती बोलली की अजून 1 मिनिटं मी इथं थांबले ना तर गुदमरून ना माझा जीव जाईल. त्याच्यानंतर मग ती पडदे वगैरे उघडते, पोरांना वगैरे झापते, मग जेवण वगैरे करून झोपतात. ते झोपतात तर ती बाई सकाळी उठत नाही. बापरे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, जीव गुदमरून मेली. काहीच झालं नव्हतं जीव गुदमरल्यासारखं, काहीच नाही. ना घरात गॅस लिकेज होता ना काही. बरं नवरा आणि मुलगा व्यवस्थित, बाई गेली. एक गोष्ट खूप प्रॉमिनंटली लक्षात घेतली पाहिजे की आपल्या बॉडीला किंवा आपल्या माइंडला आपण कुठले वर्ड्स कोणत्या भरात किंवा आपण कोणत्या इमोशनमध्ये बोलले हे लक्षात राहत नाही, याचं घेणं देणं नसतं. वर्ड्स आर टेकन सिरियसली. ठीक आहे. आपण असं, म्हणजे माझी आई मला नेहमी सांगते की आपण आपल्या घरात चांगलंच बोललं पाहिजे, कारण आपली वास्तू आपल्याला तथास्तू म्हणत असते. आपण आपल्या घरात ओरडतो, मला माहिती हा आहे ना माझा कधीच ऐकणार नाही, तथास्तू. म्हणजे युनिव्हर्स एलेक्सा सारखं काम करतं. हां, जे बोललं की एक्झॅक्टली. मला या घरात 5 पैशाची शांती मिळत नाही, नाहीच मिळणार. बॉस, माझ्या बॉसनी ना माझी जिंदगी हराम करून ठेवली, करणार नाही. केलं तरी तुमचं माइंड तुम्हाला ते भासवणार. त्याच्यामुळे वर्ड्स हे इनक्रेडिबली इम्पॉर्टंट असतात. आपण खूप तोलून मापून आपलं बोललं पाहिजे, किंवा नाही तर शांत बसा. जर काही चांगलं बोलायला नसेल तर शांत बसा. हे खूप पहिल्यापासून ऐकत आलोय आपण. शांत बसा, दॅट्स इट. वर्ड्स जर तुम्हाला हर्ट करतायत तर तुम्ही इतके स्टुपिड नसले पाहिजे की तुम्ही जे आहे तुम्ही तुमचं स्वतःला हर्ट करायसाठी काहीतरी बोलणार. नुकसान करून नॉट वर्थ इट. त्यापेक्षा शांत बसलेले बरं आहे. शांत बस. चुकीचे वर्ड्स, नेगेटिव्ह फ्रेजेस, ॲटलिस्ट फॉर द पीपल दॅट वी केअर, येस, कधीच बोलायला नको. काय कोणी खात असलं तर एवढं खाशील ना तर हत्तीसारखं होशील, नका बोलू. जर तो तुमच्या जवळच असेल तरी नका बोलू. जर तुमच्यापासून दूर असेल तरी मला असं वाटत नाही की कोणाला शिव्या शाप देण्यात जे आहे ते तुम्हाला काही त्यात खूप काही असं तुमचं हे काही वाटलं पाहिजे, काही खूप काही प्राऊड मोमेंट नाही. तुम्ही कोणाला शिव्या शाप देताय. एक्झॅक्टली. त्यात काही वाईब नाही आहे बेसिकली, आजकालच्या पिढीला सांगायचं झालं तर. बेसिकली त्याच्यानंतर जाऊन कधी ही गोष्ट आपण विचार केली तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियानी हा एक रिसर्च केलेला आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस, म्हणजे आपण जे सगळे वर्ड्स बोलतो, आता US चा पॉप्युलर वर्ड जे आहे त्याला स्वेरिंग म्हणतात, FU. ह्या गोष्टीचा, या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या डोक्यावर, तुमच्या मनावर आघात होतो. ते ॲट ऑल टाइम्स अवॉइड केलं पाहिजे. किती लोक असं म्हणतात ना की म्हणजे पॉप्युलर शिव्या ज्या असतात आपल्या, त्या कुठल्याही इमोशनमध्ये त्या शिव्या फिट करतात. अरे बीसी नाही, ती BCची ABC आपण विसरली पाहिजे. आपण आपल्याला काही चांगलं बोलायला नाही ना, आपण शांत राहा किंवा कोणाबद्दलही चांगलाच बोला. अजून एक एक्सटेंडेड ॲडवाईस ही आहे की जर समजा कोणाबद्दल काही वाईट ऐकलं ना, सोडून द्या, किंवा 10 लोकांनी ते बोलल्याबद्दल बरोबर त्याच्यात विश्वास करा. चांगलं ऐकलं ना लगेच विश्वास करा. दॅट विल वर्क फॉर इन युअर अँड हिज फेवर. खरं. आता मी हाच टॉपिक कंटिन्यू करतो की आता रोस्टिंगचं कल्चर आलं आहे आपल्याकडे. व्हिडिओ जरी पाहिलं तरी सिनेमावर रोस्टिंग करतील किंवा बिग बॉस असेल किंवा काही असेल. तर मी असा विचार करतो आता की ते स्क्रिप्ट लिहिताना त्याच्या मनात किती निगेटिव्ह विचार येत असेल रोस्ट करताना. मी ही शिवी वापरू का, मी हा टोमना वापरू का, मी हे बोलू का. म्हणजे त्याचा लाईफ तो जरी स्क्रीनवर दिसतोय की फेमस होत चाललाय, पण ॲट द एंड त्याला झोप लागत असेल का प्रॉपरली. कॉमेडी इज व्हेरी डिफिकल्ट. ठीक आहे. आणि त्यात तुम्ही इन्सल्ट कॉमेडी करणे खूप डिफिकल्ट आहे. त्यात लोकांना हसू आलं पाहिजे. लोकांना हसवायसाठी तुम्ही त्याच्या वर्णावरून भेद करता, किंवा त्याच्या लाईफमध्ये, आता मी लेटेस्ट, मी नाव नाही घेणार, पण मी आता एक रोस्ट बघितला होता. त्याच्यामध्ये त्या लेडीचा डिवोर्स झाला होता. तर तो बोलतोय की आपण तिच्या वजनाचा मजाक उडवला, तिने कव्हर करून घेतलं. आपण तिच्या लिप्सचा मजाक उडवला, तिने सर्जरी करून कव्हर करून घेतलं. आपण तिच्या लग्नाचा पण मजाक उडवायला पाहिजे, तिने तेही कव्हर करून घेतलं असतं. म्हणजे तो माणूस कुठल्या इमोशनमधून चालला आहे याचं काही घेणं देणं नाही. फक्त लाईक्स मिळवायसाठी आणि फक्त म्हणजे फेमस व्हायसाठी आपण काही लोक असतात जाणून बुजून कॉन्ट्रोवर्सी करतात की आपण फेमस होऊ. कशी झोप लागेल रे. म्हणजे ती झोप लागली तरी ती क्वालिटी नसेल, त्यातून रिकव्हरी नाही होणार तुमची. आय फील स्ट्रॉंगली.
सर, तुमचं आता या पुस्तकाच्या यशानंतर तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय असणार आहे? सी बेसिकली यश इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. हा. जसं मी बोललो की माझ्या पुस्तकाचं अल्टिमेट यश जे आहे ते हे आहे की जसं एक सिम्पल उदाहरण देतो की जसं आज हे जे आहे, जसं मी प्रस्तावनेमध्ये पण लिहिलं आहे, आज हे जे पुस्तक आहे हे आज रिलेटेबल आहे. हे पुस्तक तुम्ही 25 वर्षांनंतर जर उचललं तरी ते रिलेटेबल असेल. तर यश इज व्हेरी सब्जेक्टिव्ह फॉर मी. एका माणसाची एक सवय जरी सुधारली, की कोणी जर हे करून हडबडून उठला आणि त्यांनी एक्सरसाइज करायला सुरुवात केली किंवा त्यांनी ती एक्सरसाइज सिरियसली घेतली, तर मला असं वाटतं की ती जी आहे ती गोष्ट पूर्णत्वास गेली. हॅव्हिंग सेड दॅट, याच्याबद्दल जसं मी आता डाएटबद्दल बोललो, तर डाएटवरती माझं एक सेपरेट पुस्तक येत आहे. ते बेसिक त्याचा पहिला ड्राफ्ट लिहून झाला आहे, पण असं माझं पुस्तक लिहिण्याची पद्धत फार वेगळी आहे. आणि ते जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये रिसर्च आर्टिकल, त्यांच्या लिंक्स, व्हाईट पेपर्स, डिस्क्लेमर्स या बऱ्याच गोष्टी येतील. कारण मला जसं मी बोललो की नॉट वन साईज फिट्स ऑल. मला असं वाटत नाही की कोणी माझं पुस्तक ब्लाइंडली फॉलो करावं. मी फॅक्ट्सवर बोलतोय. मी न्यूट्रिशनबद्दल बरंच काही केलं आहे सर्टिफिकेशन, बट आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दॅट. मला असं वाटतं की प्रत्येकाने एक जनरल गाईडलाईन फॉलो करावी बरोबर डाएटबद्दल. कारण ह्या पुस्तकाचं जसं होतं की बाबा समबडी कोणाची तरी लाईफ पॉझिटिव्हली बदलली पाहिजे. त्या पुस्तकाबद्दल मला प्रॉमिनंटली असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे की आपली करंट पिढी आणि आपली येणारी पिढी जी आहे ती सुदृढ असली पाहिजे, ती सशक्त असली पाहिजे. कारण त्या लोकांना जे तुमच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस येतील ते फार वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि त्यावेळेस त्या लोकांना फिजिकली पेक्षा मेंटली त्यांना हेल्दी असणं खूप आवश्यक आहे. तर त्यात दोन गोष्टी ज्या मला भयंकर चीड आहे. एक दोन लोकांनी ते बोलल्यात, कोणी प्रूव्ह केलं की नाही माहिती नाही, की इंडिया इज बिकमिंग द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. मला ही गोष्ट हाणून पाडायची नाही होणार. ते अंधत्वामुळे झालंय. आपली डाएट सगळ्यात जास्त हेल्दी होती. मी US UK मध्ये गेलो, बघितलं की गोरे लोक जे आहेत लंचमध्ये सुद्धा जे फक्त टेक अवेज असतात तिथे शिस्तीत रांग लावून इंडियन जेवण घेतात. इनफॅक्ट ते इंडियन नसतं, पण दॅट इज हेल्दियर दॅन देअर ओन. US मध्ये, युरोपमध्ये, इटलीमध्ये आता आपण बघतोय की आता मी रस्त्यात येताना पण बघितलं, तो गाडा बंद होता, दॅट वॉज अ क्लोज्ड स्टॉल, पण दॅट पर्सन इज सेलिंग पिझ्झा स्टार्टिंग 50 रुपीज. आपल्या इथे जर 23 टाईपचे वेगवेगळे मिलेट्स अवेलेबल आहेत, तर आपल्या एखाद्या सडक्या स्टोअर करून ठेवलेल्या मैद्याचा आपल्याला काहीतरी तो गोळा गिळण्यामध्ये इंटरेस्ट नसला पाहिजे. आयुष्य आहे, भरभरून जगून घ्या. 6 महिन्यातून एक पिझ्झा का कोणी काही म्हणत नाही. मी म्हणत नाही तुम्हाला की तुमचं जॉन अब्राहम सारखं 27 वर्षामध्ये काही काजू कतली नाही खाल्ली. नका ठेवू तेवढं डिसिप्लिन. तो स्वतःला एवढं सिरियसली घेऊ नका. पण मला असं वाटतं की कुठं ना कुठं आपण ती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण काय खातो तीच सवय आपल्या मुलांना लागते. हेरिडिटीमध्ये एक स्टडी झाला होता माहिती आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की बाबा हेरिडिटी खूप कॉमन एक हा वे आउट आहे की त्याला डायबिटीज माझ्या वडिलांना पण होता. त्याच्या मागे तुमच्या जीन्समध्ये इन्फॉर्मेशन नसते की तुमचा जो डायबिटीज आहे तो तुमच्या वडिलांकडून आलाय. तुमच्या जेनेटिक कोडमध्ये तुमच्या हॅबिट्स असतात. तुमच्या घराची एक ठेवण असते की तुम्ही घरामध्ये जास्त गोड खाता, जास्त शेंगदाणे खाता, तुम्ही तुमच्या घरामध्ये अनहेल्दी गोष्ट खाता, तर तुमच्या हॅबिट्स अनहेल्दी होतील. बरोबर. दुसऱ्या पुस्तकातून मांडायचा हाच विचार केलाय की तुमच्या हॅबिट्स सुधारा. बिघडल्या असतील तर, चांगल्या असतील उत्तमच आहे. तर त्यातून आपण फक्त एक थॉट असा द्यायचा आहे की आपली येणारी पिढी अवेअर असली पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे त्यातून सगळं चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर जे आहे की रीड द लेबल्स. फेस व्हॅल्यू घेण्यापेक्षा ते पलटून बघा, त्याच्या मागे काय लिहिलेलं आहे ते बघा. हिडन सबस्टन्स, त्याच्यानंतर तुझं जे काही जसं मी सांगितलं ॲस्पार्टेन वगैरे सगळ्या गोष्टी, हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप वगैरे सगळ्या याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी बाहेरच्या देशांमध्ये बॅन आहेत. आपल्याला जर समजा नाही करता येते ते बॅन, आपण आपल्या घरात तर बॅन करू शकतो. आपलं शासन आपल्या घरात ते करू शकतो बॅन करायचं. तर तो पुढचा एक हे आहे. आता इकडे यायच्या आधी फक्त 3 तास झोपलोय. त्याच्या आधी आज तुझ्यासोबत घेतलेला चहा 1.5 महिन्यानंतरचा चहा आहे. बरोबर. कारण कटिंग पे मीटिंग म्हटल्यावर चला ठीक आहे, जसं सांगितलं ओकेजनल इंडल्जन्स. 1.5 महिन्यानंतरचा चहा आहे. 3 तास झोपून उठलो, 3 महत्वाचे कामं
ॲज पार्ट ऑफ माय सिक्युअर द मिनिमम ते संपवले, रेडी झालो आणि इकडे आलो. बरोबर. कारण कमिटमेंट होती. 4 मिनिट लेट झालो म्हणून तुझी माफी मागितली. अरे नाही नाही. आणि कारण कसं आहे की एकदा तो वेळ दिला, हां तो वेळ तुझ्या आयुष्यात परत येणार नाही नाही. येणार. तू काही कर, तू प्रिपरेशन केली असेल बेटर वॉट एव्हर. माझ्या साईडनी तो गिल्ट आहे की बाबा मी 4 मिनिटं वाया घालवले कोणाच्या तरी, नको घालवायला. नाही, नाही. तर दॅट इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू अँड आय वॉन्ट टू बी अ लाईफ कोच. त्याच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. मला असं वाटत नाही की आय एम राईट येट देअर. त्याच्यामुळे ती गोष्ट सध्या होल्डवर ठेवली आहे. बऱ्याचशा ठिकाणी जसं आता एक आनंदाची दुसरी बातमी म्हणजे डेली वर्ल्ड बुक फेअर म्हणजे पुस्तकाचं सिलेक्शन झालंय. वा. ते जगातले पुस्तकं तिथे येतात, त्यात आपल्या पुस्तकाचं सिलेक्शन होणं ही चांगली गोष्ट आहे. Yes. आणि बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आधीच देऊन टाकतो. पुस्तक इंग्लिशमध्ये सुचलं म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलं. बाहेरचे पुस्तकं आपण रॉबिन शर्मा झाले इंडियन असला तो तरी तो बाहेरचाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅरियस फॉरॉक्स वगैरे लोक बाहेरचे आहेत, त्यांचे पुस्तक आपण इथे वाचतो. आपलं पुस्तक बाहेर जावं म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलंय. जर कोणी आपले जे प्रेक्षक असतील त्या लोकांना जर समजा कधी असं असेल की बाबा त्यांचं मराठी खूप छान आहे आणि त्यांना हे ट्रान्सलेट करायचं असेल, कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा. मी नक्की विल कम बॅक टू यू. मला याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. त्याच्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, पण मला असं वाटतं की एक एंड युजर किंवा एक असा कुठला एक व्यक्ती असेल की त्याला त्याच्या थ्रू जर त्याचं पॅशन जगता येत असेल तर मला असं वाटतं की मी त्याला, ऑफकोर्स इट विल बी अ पेड जॉब, बट त्यांच्याकडे गेलेलं कधी बेटर आहे असं मला वाटतं. म्हणजे महत्वाची संधी तुम्ही त्यांना देतायत. बऱ्याच लोकांना इच्छा असते काम करायची. सर आता मला आता असं समजलं की तुमचं जे बुक आहे जे मी रीड केलं त्याचं भरभर रीड करण्यासारखं नाही. तुम्ही चॅप्टर बाय चॅप्टर रीड करा, ॲनालिसिस करा, पॉज घ्या, ॲनालिसिस करा, ऑडिट करा की आपण काय करतोय आणि त्याला सुधारवायची ताकद ठेवा, किंवा ॲटलिस्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की हे मी राईट करतोय. म्हणजे चेकलिस्ट आहे ती शॉर्टकटमध्ये की हे माझं बरोबर आहे आणि हे इथं मला काम करायची गरज आहे बाबा, असं आहे. तर बऱ्याच लोकांना मोटिवेशन मिळणार आहे आता आणि ॲटलिस्ट हे कळणार की हे माझं रॉंग आहे किंवा हे राईट आहे. तर हे लिहिण्यामागे तुमचं काय मोटिवेशन होतं? सो बेसिकली म्हणजे मी आत्ता मागे एक इंस्टाग्रामवर एक कोट टाकला होता, जसं तू बोलतोयस की मला मोटिवेशन वगैरे मिळालं असेल. मी एक कोट टाकला त्याच्यावर, म्हणजे माझ्या मित्रांनी बरंच माझ्यासोबत एक हेल्दी डिस्कशन्स केले. तो कोट असा होता की मोटिवेशन इज अ स्कॅम अँड आय फर्मली बिलीव्ह इट. ठीक आहे. तुम्ही कुठलं पुस्तक वाचणार, रॉबिन शर्मा एव्हरीथिंग. दुसरा माझा कोट असा आहे त्याच्याबद्दल की मोटिवेशन कम्स विथ एन एक्सपायरी डेट. एक पुस्तक वाचलं किंवा मी रॉकी बॅल्बोआ बघितला आणि मी बस आता वर्ल्ड चॅम्पियन होणार असं नसतं. मोटिवेशन जे आहे दॅट इज लाईक की तुम्हाला एक टर्बोचार्ज असतो ना, किंवा गाड्यांमध्ये आपण बघतो की तो नायट्रॉक्स असतो, ते सिलेंडर आहे. ते तुम्हाला 10 तास फुल स्पीड पळवणार, तुम्हाला 10 सेकंद, त्याच्यानंतर तुम्ही परत पटपट करत तुम्ही तुमच्या रेग्युलर याच्यावर येणार. तुमचं रेग्युलर इंजन जे आहे ना ते 100% असलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्यावं. दॅट हॅज नथिंग टू डू विथ मोटिवेशन, दॅट हॅज समथिंग टू डू विथ डिसिप्लिन. ओके. आणि म्हणजे डिसिप्लिन पाहिजे, स्लो पण कन्सिस्टन्सी पाहिजे त्या गोष्टीमध्ये. एक्झॅक्टली. स्पीडपेक्षा. एक्झॅक्टली. कसं माहिती आहे का की जॅकी चेन एकदा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की मी ज्यांनी 10,000 पंचेस प्रॅक्टिस केलं त्याला मी घाबरत नाही, ज्यांनी एक म्हणजे 10,000 वेळ प्रॅक्टिस केला त्याला मी घाबरतो. बरोबर. बेसिकली गोष्ट सेम आहे. एक्झॅक्टली. की तुम्ही एक गोष्ट किती, जसं आत्ता जर तुम्हाला बघतोयस ना, तू मला 6 महिने नाही म्हणणार, 1 वर्ष आधी जर तुम्हाला बघितलं असतं तू मला ओळखलं नसतंस. आय एम ॲट माय लोएस्ट वेट इन लास्ट 12 years. ठीक आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला आज जी सांगतात ना की तुम्ही हे करा, जसं मी आधी पण बोललो आहे, 12 weeks डिटॉक्स, 2 weeks ऑफ गट क्लेन्स किंवा रिसेट युअर गट, हा शुद्ध फालतूपणा आहे. तुम्हाला डिसिप्लिन्ड वेनी जर समजा तुम्ही शुगर गिवअप केली, जसं माझ्या दुसऱ्या पुस्तकामध्ये पहिलंच चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मी एक बेसिकली फक्त 2 पेजेसमध्ये मी समजवलं आहे की तुम्ही तुमची शुगर गिवअप केली तर तुम्हाला किती फरक पडतो. तुम्ही 4 दिवस एकदम शुगर बंद, हे बंद, व्हीट बंद, सगळं बंद, कार्बोहायड्रेट्स बंद, तुम्ही तसे नाही जगू शकत. तुम्ही स्वतःला 30, 35, 40 वर्ष एका वेनी कंडक्ट केलेलं आहे, तुम्ही तसंच जगलं पाहिजे. त्यात स्मॉल आणि सिग्निफिकंट चेंजेस करायचे, जसं मी आधी बोललो होतो स्टेप बाय स्टेप. की जर समजा तुम्ही हा विचार करताय की मी उद्यापासून, जसं आज मी असं खातोय की मी विचार करत नाही, ईट ॲज इफ देर इज नो टुमॉरो. ठीक आहे. ते म्हणजे ते जगण्यासाठी खायचं नाही, खायसाठी जगायचं. पण उद्या डायरेक्ट मी म्हणजे ऋतिक रोशनची डाएट फॉलो करणार. ऋतिक रोशन आहे.
त्याचं शेड्यूल आहे, त्याच्या मागच्या मूवीसाठी त्याला वेगळं वेट पाहिजे होतं, या मूवीसाठी वेगळं पाहिजे. मोठो आहे. हां, एक्झॅक्टली. सो जसं मी पहिले बोललो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ सेंटेन्स की वन साईज फिट्स ऑल, इट नेवर वर्क. नेवर वर्क. खरं. तुम्ही डिसिप्लिननी जर समजा गेले, तर एक माझ्याकडे एक फोटो आहे, मी तुला पाठवेल. सी इफ यू कॅन सी इट अँड इफ यू कॅन ॲड इट इन द व्हिडिओ. एक बॉल आहे, तो बॉल जो आहे ना, तो डिसिप्लिन, तो हॅबिट वर्सेस डिसिप्लिन त्यात समजवलं आहे की तो काय करतो ना, तो एकदम फुल वरती जातो आणि खाली पडतो आणि मग सरपटत जातो. दॅट इज युअर मोटिवेशन. डिसिप्लिन काय माहिती आहे का, तो कंटिन्युअस लूप मारत मारत त्याच्याही पुढे पोहोचतो. दॅट इज युअर डिसिप्लिन. स्मॉल सिग्निफिकंट चेंजेस. आणि आजच्या जगात आता वाईट नको वाटून घेऊ, पण तुला सांगतो, तू मला चहा ऑफर केल्यानंतर हा चहा मी 1.5 महिन्यानंतर घेतलाय. बरोबर. 1.5 महिन्यानंतर मी एक्सपिरियन्स केलं की यार हीच ती गोष्ट होती, मी दिवसातून 3 ते 4 वेळा प्यायचो खूप कॅज्युअली. बरोबर. मी एकदम 4 चहा नाही सोडली, मी एक कमी केला. आज 1.5 महिन्यानंतर एक चहा आहे, विदाऊट क्रेविंग. असं नाही मन मारून. तुला सांगतो, मन आपलं एवढं इंटेलिजंट आहे ना, त्याला जे करायचं ना ते तो तुझ्याकडून करून घेतो. खरं. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे ना की आपण ते डोपोमिन जे आहे त्याच्यासोबत डील करणं शिकलं पाहिजे. डोपोमिन इज अ प्लेजर सेन्सिंग और प्लेजर सिकिंग हार्मोन. ठीक आहे. इन अ वे आज आपण जे सगळे आहे या जगात त्याचं कारण डोपोमिन आहे, बिकॉज सेक्स ऑल्सो कम्स एज अ पार्ट ऑफ डोपोमिन. बरोबर. द डिझायर टू हॅव सेक्स. कमिंग बॅक टू द सेम थिंग, डोपोमिनची हिट किती घ्यायची आपण? सकाळी उठलो, अरे आज चहा पराठे होऊन जाऊ द्या. दुपारी, अरे नवीन रेस्टॉरंट उघडलंय आज, होऊन जाऊ द्या. मग त्याच्यामध्ये ते. संध्याकाळी परत चहा आणि क्रीम रोल चालूच आहे. त्याच्यानंतर रात्री आल्यावर असं जेवायचं, मेहनत केली, खातो कशासाठी, करतो पोटासाठी. हे तुमचं माइंड तुम्हाला भरवतं. तुम्ही हा विचार केला पाहिजे की नाही, मला जर जगायचं आहे लॉंग टर्म, माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या घरच्यांसाठी, माझ्या मुलामुलींसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या आईवडिलांसाठी, तर तुम्ही डिसिप्लिन आणणं. डिसिप्लिन आणणं खूप मोठी गोष्ट नाही. पहिले 8 दिवस क्रेविंग जे फक्त ती कंट्रोल करायची असते. बरोबर. त्याचा एक इंटिग्रल पार्ट आहे हॅबिट्स, द पॉवर ऑफ हॅबिट्स. ठीक आहे. तुझ्याकडे मी बुक बघितलं, ॲटॉमिक हॅबिट्स. दॅट इज माय गो टू बुक. ॲटॉमिक हॅबिट्समध्ये ना जेम्स क्लिअरनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की हॅबिट जे आहेत ना ते चेनमध्ये फॉर्म होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ते एक गोष्ट सांगतात एका US स्टोअरची, की ते US स्टोअरमध्ये प्रत्येक जण जो आहे तो जण गिफ्ट कार्ड रिडीम करायसाठी येत असतो. तर ते कॅशियरचं कसं असतं ना की ती कॅशियर आल्या आल्या ते बिलिंग केलं, ते कार्ड ते हे टॅप केलं की तिची प्रोसेस आहे की ते कट करायचं. तर एक दिवस एक जण येतो, तो क्रेडिट कार्ड देतो, तर ती ते करता करता क्रेडिट कार्ड कापून टाकते, बिकॉज शी इज ऑन ऑटो पायलट. आपण सगळे ऑटो पायलटवर आहे. आपण ते कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे. हॅबिट ब्रेक करायसाठी, जसं आता माझे बरेच मित्र आहेत की ज्यांनी अल्कोहोल दे गेव अप. त्यांनी बऱ्याच वेळेस माझा सपोर्ट मागितला, बऱ्याच वेळेस त्यांनी ते स्वतःहून केलं. काही लोक ते 8 दिवस करून परत दे स्टार्टेड कन्झ्युमिंग अल्कोहोल, अजूनही करतायत. अल्कोहोल कन्झ्युम करायसाठी ऍक्च्युअली तुमचं डोपोमिन तुम्हाला हे नाही सांगत की आज पार्टी करायची, तर पार्टीमध्ये तुम्हाला मजा नाही येत. तुम्हाला त्या पार्टीची प्लॅनिंग करायला जास्त मजा येते की तू हे आण, तू ते आण, मग आपण बसू, मग आपण हे करू. प्रत्येक गोष्ट त्यातली जी आहे, इनफॅक्ट डोपोमिनच तुम्हाला हे रिअलाइज करून देतो की त्याचे आफ्टर इफेक्ट्स. तुम्ही दारू पिल्यावर तुमचं एक नाही, तुमचे 2 दिवस खराब होतात. घेतली तो आणि दुसरा दिवस रिकव्हरी. तर आपण जर समजा आपल्याला दारू सोडायची असेल तर आपण बसून विचार केला पाहिजे, पण दारू कुठल्या सिच्युएशनमध्ये पितो. रात्री ऑफिसमधून उशिरा झाला यायला, मग चला ठीक आहे, मग काहीतरी करून घेतलं. ती एक गोष्ट आहे, सिम्पल गोष्ट आहे. आज प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम करतो. संध्याकाळी 5-6 वाजता घरी या. सगळं घरी आधी सांगून टाका, मी जेवण घरीच करणार आहे. जेवढं लवकर जेवण झालं जेवून घ्या. मला नाही वाटत कोणी असा कट्टर बेवडा असेल एखादा की तो जेवल्यानंतर दारू पिते असेल, आय डोंट नो. पण मोस्टली कसं आहे की तुम्ही बाहेर जेवता म्हणून तुम्ही बाहेर पिता, मग ती बाहेर जेवायची सवय बंद करा. एखादा उन्हाळ मित्र आहे की जो फक्त तुमच्यासोबत दारू प्यायलाच येतो, किंवा तुम्ही दारू पिल्यावर जी वर्थ बडबड करता, किंवा जे जगाची उत्पत्ती कशी झाली ते तुम्ही त्याला समजून सांगता दारू पिल्यावर, ठीक आहे, त्यात तुम्ही दोघं एन्जॉय करता, तर तो मित्र पहिले बाहेर काढा, संगत सोडावी. एक्झॅक्टली. सो पॉवर ऑफ हॅबिट, ज्या हॅबिटच्या चेन्स आहेत त्या चेन ब्रेक करा, हॅबिट ऑटोमॅटिकली मोकळी होईल. ते गुंतागुंत झालेला दोरा असतो ना, एक गाठ सोडा, तो दोरा सरळ होईल. करेक्ट. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. डिसिप्लिन, हाऊ हॅबिट्स आर लिंक टू बॅड बिहेवियर अँड हाऊ इट इज ॲट दी एंड नॉट मोटिवेशन बट डिसिप्लिन, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन इज एव्हरीथिंग बरोबर इन लाईफ. जोही म्हणजे 800 करोड आपली लोकसंख्या आहे. एक गेस करतो सांगतो, 800 करोड किंवा 8 बिलियन लोकांमधून त्यातले 1.5 आपल्याकडेच आहेत. जग चालवणारे किती लोक असतील?
जे ज्याच्या याच्यावर चालतं किती पर्सेंट असतील? 1-2% असतील. एक थेअरी असं म्हणते की ते 1% आहे, पण 1%चा अर्थ होतो जवळपास 8 कोटी. हे जग चालवतात ऑन अन ॲव्हरेज 70,000 लोक, बापरे. फक्त 70,000. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पॉलिटिशियन्स, तुमचे डिफेन्सचे ॲडमिरल्स, तुमचे डिप्लोमॅट्स, त्याच्यानंतर तुमचे स्पोर्ट्स पर्सन्स, ब्युरोक्रॅट्स, तुमचे फॉरेन सेक्रेटरीज, मिलियनियर्स, बिलियनियर्स, ते सगळ्यात जास्त. त्यांनी जगाचं जर काही चांगलं केलं किंवा वाटोळं केलं त्याचं कारण तेच आहे. स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज, फार फार तर काही बघितलं ते स्वतःला सेलिब्रिटी समजणारे सेलिब्रिटीज. 70,000 लोक जे आहेत यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे डिसिप्लिन. ती त्यांना वेगळं बनवते. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही आत्मसात करा. जगात असं काहीच नाहीये की जे तुम्ही अचीव्ह करू शकता. 2 गोष्टी, डिसिप्लिन आणि पेशन्स. बरोबर. दॅट्स इट. एक साधी गोष्ट आहे ना, जसं एअरपोर्ट, मला खूप ट्रॅव्हल करावं लागतं. मी आधी तर खूप केलं, आता थोडं कमी झालं कोविड नंतर. आपण एअरपोर्टला जातो, मी बघतो की त्यांना असं माहीत असतं की अरे ही टॅक्सी जी आहे ती, किंवा ही पार्किंग सगळ्यात जवळ आहे, तिकडे आपण जाऊ शकतो, किंवा हा शॉर्टेस्ट रूट आहे, किंवा हा लाऊंज जो आहे तो या क्रेडिट कार्डवर आपल्याला हे देतो. नेक पिलो न्यायची की नाही माहिती असतं. कुठली एअरलाईन कुठलं किती लगेज अलाव करते माहिती असतं. कुठल्या क्रेडिट कार्डवर ड्युटी फ्रीमध्ये सरचार्ज लागत नाही ते माहिती असतं. कुठली सीट कधी बुक करायची, किती वाजता बुकिंग्स ओपन होतात म्हणजे आपल्याला विंडो सीट मिळते तेही माहिती असतं. कुठल्या सीटला जास्त लेगरूम आहे तेही माहिती असतं. डेस्टिनेशन माहिती असतं. काय माहिती नसतं? पायलट कोण आहे. पायलटला जर तुम्ही खूप लकी असणार, तुम्ही बिझनेस क्लासमध्ये किंवा फर्स्ट क्लासमध्ये बसले, तर तो तुमच्या थ्रू पास होतो, तेव्हा तुम्हाला येऊन ग्रीट करतो, तेव्हा तुम्हाला ते माहीत असतं की तो पायलट आहे. ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही फक्त बोलताना ऐकता की दिस इज द कॅप्टन स्पीकिंग. ठीक आहे. जनरली तो नॉर्मल इन्फॉर्मेशन देतो, ठीक आहे, तो बोलतो की आपण टर्ब्युलन्समध्ये आहे, दॅट्स नॉट अ गुड थिंग टू हिअर. पण तुम्ही फ्लाईटमध्ये बसून असे रिलॅक्स होता की विचारू नको. तर जो पायलट तुम्हाला माहिती नाहीये त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवता, तो तुमच्या फार ट्रस्टमध्ये आहे. अरे जो तुमच्या आयुष्याचा पायलट आहे, तुमचा देव, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवून तुमची जर्नी एन्जॉय करा ना. खरंय. तो जर समजा एका फांदीवर एक पक्षी रात्री झोपतो, तो त्याला पडू देत नाही, तर तुम्हाला कसं पडू देणार? ही गोष्ट लक्षात घेऊन आपण आपलं आयुष्य आपल्याला आनंदित घालवायचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफ इज अ जर्नी, लाईफ इज नॉट अ गायडेड टूर. तुम्ही कुठल्या ओडिसाच्या जंगलामध्ये ॲज अ टुरिस्ट फिरायला नाही गेलात की तो तुम्हाला इकडून आत घेऊन जाईल, 4 गोष्टी दाखवेल, तिकडनं बाहेर काढेल, एव्हरीथिंग पॉझिटिव्ह असतात, तुम्हाला खायला प्यायला देईल, तुमची काळजी घेईल, तुमच्यासोबत काही वडीलधारे असतील तर त्यांना तो खांद्यावर घेऊन जाईल. असं नसतं. जे एक्सपिरियन्सेस ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याला दाखवायचे आहेत, तो मे बी तुम्हाला अवेअर करत असतो किंवा तो मे बी तुम्हाला प्रोटेक्ट करत असतो, हे दाखवून की बाबा ह्या माणसांपासून परत वाचून राहा. बरोबर. त्याच्यावर ट्रस्ट करून आपलं आयुष्य नीट घालवलं पाहिजे. बेसिक गोष्टी जर आपण कधी आत्मसात केल्यात, त्यातली महत्वाची म्हणजे डिसिप्लिन. मिनिमम त्या गोष्टी करून ठेवल्या ना. तसं जसं मी फायनान्सबद्दल पण बोललोय, फायनान्सबद्दल बोलायची माझी अजिबात हे नाहीये. आय डोंट नो. मला पुस्तकं, माझ्याकडे पैसे आले, पुस्तकं विकत घेतो. ठीक आहे. त्याच्याशिवाय त्याचं कारण असं आहे, हे सिम्पल आहे. सिक्युअर द मिनिमम जे मी सांगितलं याचा ॲस्पेक्ट खूप मोठा आहे. सिक्युअर द मिनिमम इफ यू टॉक अबाउट फायनान्स, 5 तारखेला तुमचं सगळं जर कमिटमेंट संपलेलं असेल, पहिली गोष्ट EMI जे आहे 20 आहे, ते तेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा. EMI तुमचा गेला, तुमचे घराचे हप्ते गेले, मुलाची फी असेल जी असेल ती गेली, तुमच्या छोट्या मोठ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या गेल्या, तुमच्या क्रेडिट कार्डचे बिलं संपले. 5 तारखेपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे सेव्हिंग्ज जे आहेत त्याचे ऑटो डेबिट 5 तारखेपर्यंत संपले. 6 तारखेपासून 30-31 तारखेपर्यंत तुम्ही मोकळे आहात त्या पैशाने तुमच्या आनंदाचा उपभोग घ्यायला. सिक्युअर द मिनिमम 5 तारखेच्या आधी. 6 ते 25 तुमची खरी दिवाळी असली पाहिजे. आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी एका इकॉनॉमिस्टने सांगितली, मला नाव लक्षात नाही, वेदर इट इज वॉरन बुफे, की डोंट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग, स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. उलट करायचं. आपण उरला पैसा कधीच उरणार नाही. उरतच पैसा. 1 करोड कमवणारा आणि 1,000 कमवणारा प्रत्येकाच्या वाटा गेलेल्या असतात. लक्ष्मी चंचल म्हणतात ना, मूव्ह वट. ती चंचल तुमच्या सही साईडनी मूव्ह करा. त्याच्यानंतर 25 दिवस तुम्हाला, मी म्हणलं माझ्याकडे पैसे आले, मी चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन कॉफी घेतो किंवा मी पुस्तकं विकत घेतो. खरे. मी माझं जर समजा कोणी माझं
म्हणजे शूज वगैरे फार कॉस्टली असतात, ते कोणी घेऊन गेलं नाही एखाद्याच मित्र, हॉस्टेलच्या सवयी असतात. हायपोथेटिकली जर समजा कोणी मंदिराच्या बाहेरून चोरून नेलं माफ करेल, माझं पुस्तक नेलं परत नाही केलं ना मी आयुष्यात विसरणार नाही. दॅट इज समथिंग दॅट यू नीड टू नो. अगेन डिसिप्लिन, की ठीक आहे हे माझं आहे, दिस इज समथिंग दॅट हॅज मेड. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर मला आता माझ्या लाईफचं विजन कळलंय की आय एम अ रीडर अँड अ रायटर फॉर लाईफ. बरोबर आहे. माझ्या सिक्युअर द मिनिमम लिस्टमध्ये कमीत कमी 1 पान तरी रोज लिहून काढायचं हे आहे. बरोबर. आणि कमीत कमी रोज 15 पानं वाचायचे, आठवड्यातून एक पुस्तक संपवायचं. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की मी तुझ्यासोबत दिवसभर बोलू शकतो, बट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ज्याच्याकडे आपण वळू ते म्हणजे आहे ग्रॅटिट्यूड. खरं. म्हणतात ना, बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 2 वेळ बरोबर वेळ दाखवतं. 24 तास असेल तर 1 वेळ दाखवतं. अफर्मेशन. तर आपण फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की म्हणजे माझ्या आयुष्यात एक खूप डार्केस्ट एक मुवमेंट आली होती. म्हणजे नॉट मुवमेंट, इट वॉज अ मोमेंट अँड दॅट क्रिएटेड अ मुवमेंट इन माय लाईफ टू लुक ॲट थिंग्स पॉझिटिव्हली. मी एका माझ्या आयुष्यातला पहिला जॉब, आजकालच्या लोकांना म्हणजे बघतो मी की ₹1,00,000 पगार जरी दिला तर ते असं म्हणतात मा लाईफ मा रूल्स, त्यांना त्याची कदर नसते. मी माझ्या पहिल्या कंपनीत काम करायचो, ₹3,000 सॅलरी होती. त्यात सोमवार ते शनिवार मिनिमम, कधी कधी जर कॉर्पोरेट बॅचेस असाईन केल्या तर मी मंडे टू संडे सुद्धा काम करायचो. मला त्यावेळेस सुद्धा 3,000 मध्ये ₹170 कटून ₹2,830 हातात यायचे. माझ्याकडे सॅलरी स्लिप पण आहे अजून. आणि मी थोडी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी 1 वडा आणि 2 पाव असं खाऊन जगायचो. एक दिवस असा आला की मी सकाळी बाहेर निघालो, हॉस्टेलच्या समोर पाणीच पाणी कमरेपर्यंत. त्याच्या आधीच्या दिवशी एका मुलीने मला लिफ्ट दिली होती कारमध्ये आणि पाणी माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. मला खूप ओके, आय एम हॅपी. गेलो दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत पाणी, कमरेपर्यंत पाण्यामध्ये भिजलो. वाडिया कॉलेजच्या तिथे मी राहायचो, पूर्ण भिजलेलो खालपर्यंत. सकाळी 7 वाजता मला ऑफिसला पोहोचायचं असतं. बसचं तिकीटसुद्धा विकत घेऊ शकत नव्हतं मी. ₹3.5 तिकीट होतं, 305 नंबर बस डायरेक्ट जायची. पायी गेलो. शूज, मला आत्ता त्या गोष्टीची एवढी चीड येते मला कळतं मी तेव्हा कसे दिवस काढले असतील. शूज आणि सॉक्स सगळे भिजलेले, खालून मी पूर्ण भिजलेलो. पोहोचलो. आता मुलं जे तिथे येणार ते सगळे मुलं असे की विचारू नको, ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं. गेल्या मला थोडी थंडी वाजत होती तर मी चहा पण घेऊ शकत नव्हतो, कारण चहावालेसुद्धा आलेले नसतात सकाळी 7 वाजता. गेलो, बघितलं, सेंटर ओपन केलं, सिक्युरिटीसुद्धा पोहोचलेलं नव्हतं आणि बॅच सुरू केली. थंडी वाजत होती म्हणून मी फक्त फॅन लावला. मुलांनी आल्याला AC सुरू केला. मी ACत कुडकुडत 7 ते 11, 11 ते 12 एक ब्रेक होता. त्याच्यानंतर 12 ते 4ची एक बॅच. ते 11 ते 12च्या मध्ये मी पटकन 1 वडा आणि 2 पाव खाऊन परत आलो आणि वाचत बसलो, कारण दुसरी बॅच जी होती ते लोक थोडेसे हुशार नव्हते, पण ते थोडेसे जरा हे होते की ते मुद्दामून असे प्रश्न विचारायचे की ज्यासाठी, आणि मी त्यांना कधी बोलायचं की मी उत्तर रेडी ठेवेल. 12 ते 4ची दुसरी बॅच केली, त्यात कुडकुडतच. 4 ते 5 मी परत, संध्याकाळी तर कॉर्पोरेट बॅचेस यायची, तयार राहायचं. 5 ते 9 तिसरी बॅच केली. 9 वाजता सेंटर बंद केलं, मॅमकडे चाबी दिली. प्रचंड भूक लागली होती. मी जेमतेम वाळलो होतो, परत पावसाला परत भिजलो. त्याच्यानंतर मी आलो त्याच स्टॉलवर आणि त्याच्यानंतर त्याला मी बोललो की भैया वडापाव दे ना, गरम आहे ना. त्याने अशा म्हणजे ते असं पटकन वडा असा याच्यामध्ये टाकला प्लेटमध्ये, गरम आहे, 2 पाव दिले. मी पटकन, मला असं वडा गरम असतं, कुठली गोष्ट गरम असेल तर आपण त्याला पकडून नाही ठेवत. पटकन मला असं वाटलं की चला ठीक आहे, छान पाऊस पडतोय, दिवस एकदम बेकार गेलेला. तो वडा जो आहे तो मधून अर्धा म्हणजे वडा घेतला, टाकला, मी चावला, सगळं पाणी उडालं त्यातून. तो वडा थंड होता, तो पाण्यात भिजलेला होता. मला एवढं रडू कोसळलं. तो माझा रोजचा अण्णा, त्याचं नाव रमेश होतं, आणि ते 12-13 लोक काम करायचे, सगळे साऊथ इंडियन. एवढं रडू कोसळलं, मी खाली बसून रडायला लागलो. त्याच्यानंतर मी म्हणजे आयुष्यात म्हणजे खूप कमी वेळ मला असं वाटत असेल की बाबा हे आयुष्य का दिलं मला. तिथून मी चाललो होतो, एक माणूस अचानक माझ्यासमोर, 2 मुलं आले. माझ्याकडे तरी बॅग होती, त्यांच्याकडे कॅरी बॅग होती. कॅरी बॅगमध्ये काय सामान असेल काय मला माहीत नाही. मी पार रडत चाललो होतो. नेमकं मी स्वतःला सावरलं, मला चला घरी जाऊन कमीत कमी झोप तरी घेऊ. ते आले, त्यांनी मला विचारलं की दादा तुम्ही इथेच राहता. म्हणलं का, काय झालं. म्हणे साहेब इथे समोर तो पूल आहे म्हणे, तो कुठे आहे. म्हणलं मला नाही माहीत. म्हणे दादा सांगा. म्हणलं समोर गेल्यावर राईटला आहे, तर तो एक पूल आहे जो कोरेगाव पार्कपासून तो इकडे जातो, डिफेन्स एरियामध्ये जातो, तिकडून तुम्ही कॅम्पला जाता. त्याला म्हणलं का रे, काय काम आहे. तो बोलला मला पोलीस भरतीला आलो होतो, कॅन्सल झाली, तिथे जाऊन झोपायचं आहे. त्याच्या खाली मला अजून रडायला आलं, बट दॅट टाइम विथ पॉझिटिव्हिटी की यार कमीत कमी माझ्याकडे जाऊन झोपायला हॉस्टेलचा माझ्याकडे तरी आहे. खरं.
तो कुठल्या भरोशावर आलाय. दॅट डे आय ॲटलिस्ट न्यू भिजलेलेच का होईना माझ्याकडे कपडे होते, शूज होते, खायला कसा का होईना माझ्याकडे फूड होतं, खिशात जेमतेम पैसे होते आणि झोपायला जागा होती. तर आपण एक साधी गोष्ट सांगतो ना मी तुला, रात्री म्हणजे आपण बरेच दिवसापासून बोलतोय, काल रात्री मी ठरवलं की सकाळी तुझ्याकडे यायचं. सुरुवात इथून झाली की मी आज सकाळी उठलो, मला एक दिवस जगायला मिळाला. बरेच लोक झोपेतच गेले. खरे. काही दिवसात एक गोष्ट ऐकली मी, एक म्हातारा डिवायडरवर उभा होता, एक ट्रक आला, त्याचा तोल गेला, तो तोल गेला, मागून गाडी गेली, अंगावर संपला. नातवाला आणायला गेला होता. सुरुवात तिथून झाली पाहिजे की मला आज तू एक दिवस जगायला दिला, तू मला हे आजच्या दिवसाचं गिफ्ट दिलं, हा दिवस मी कसा जगतोय माझं तुला रिटर्न गिफ्ट आहे देवा. खरे. तू मला एक दिवस दिलाय. बरोबर. प्रत्येक गोष्ट असते. अरे तुम्ही स्वतःच्या घरात 15व्या मजल्यावर बसलेले असताना तुम्ही कोसत असता की हे आयुष्य काय आयुष्य आहे का. तुम्ही खाली बघा ना, किड्या मोकळ्यासारखे लोक दिसतील, त्यांचं आयुष्य आहे ना. तुम्ही बघितलं पाहिजे की नाही, कमीत कमी मी म्हणजे जगात सगळ्यात लोएस्ट पॉइंटला तर नाहीये ना. नाही. मी त्या दिवशी होतो, जोपर्यंत मला नाही बघितलं की मी नाही बघितलं की माझ्याही खालच्या लेवलला एक माणूस आहे. बरोबर. ग्रॅटिट्यूड जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं मेंटल रिवायरिंग होतं. ही गोष्ट प्रूव्ड आहे. 21 दिवसात त्याची मेंटल रिवायरिंग सुरू होते. खरे. तुम्ही चांगला विचार केला ना स्वतःबद्दल की चला ठीक आहे, आत्ता तुझ्याकडे येताना एक माणूस मला घासून गेला, गाडीवर स्क्रॅच पडल्यावर कोणालाही त्रास होतो. पहिले मी असा विचार करायचो की आता बघतोच मी याला, खाली उतर, हे कर ते कर. विचार केला, फुल डेप्रिसिएशन इन्शुरन्स आहे, करून घेऊ रिपेअर. जा म्हटलं जा. तो म्हणा साहेब चुकी झाली. म्हटलं ह्याच्यात मिळवलं म्हटलं मी. बरोबर. तू परत माझ्यासोबत भांडायला नाही आला ना, जा खुश राहा, मी करून घेईल म्हटलं इन्शुरन्समध्ये काम. बरोबर. महत्वाची गोष्ट आहे खरंच. आज पुस्तक लिहायला सुचणं किती लोकांना सुचतं. ठीक आहे, एक खूप महत्वाची गोष्ट ही आहे ना की बऱ्याच लोकांना ना, बरेच लोक सुरू करतात, त्या लोकांचं नाव इतिहासात जातं ज्यांनी सुरू केलं ते संपवणं महत्वाचं आहे. आपल्या रायटिंगमध्ये पण एक गोष्ट आहे, डोंट गेट इट राईट, गेट इट रिटन. तर मला असं वाटतं की दॅट इज द फायनल थॉट दॅट आय हॅव टू टॉक अबाउट लाईफ. माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की तो लोएस्ट पॉईंट होता, परत मी त्या पॉईंटवर कधी गेलो नाही. पण मे बी मी देवाला त्याबद्दल कधी कोसणार नाही की मला तू हा दिवस का दाखवला. मी आय वुड बी थँकफुल की तुम्हाला हा दिवस दाखवला. की त्या दिवसानंतर ॲक्च्युली माझी ग्रॅटिट्यूड त्या दिवसानंतर प्रॅक्टिस करणं सुरू आहे. आता मी माझं रोज ग्रॅटिट्यूड जर्नल लिहितो. एक साधी गोष्ट सांगतो मी तुला, एक छोटीशी थेअरी. मला असं वाटतं 17th सेंचुरीमध्ये हजरत मुसा नावाचे एक हे होते, ते त्यांचं असं म्हणायचं की त्यांच्या गावामध्ये अशी एक गोष्ट होती की त्यांच्या देवासोबत बोलणं होतं. तर एक माणूस आला, बलाढ्य श्रीमंत वगैरे हे, तो बोलला की का मुसा तुमचं देवासोबत बोलणं होतं. बोलला हां होतं. बोला काय म्हणतात. त्याला की देवाला एवढी गोष्ट सांगा की त्याने मला खूप दिलंय, आता मला देणं बंद कर बाबा, आता माझ्याकडून हे हँडल नाही होत, आता मला देणं बंद कर, आता ते कोणाला तरी दुसऱ्याला दे. तर ठीक आहे, माझं बोलणं झालं, मी सांगतो देवाला. समोर एक माणूस होतो, एकदम भिकारी, एकदम बेकार आयुष्यात, त्याच्या फक्त अंगावर एक कपडा गुंडाळलेला असतो, चिडका एकदम, खायला काही नाही, वाकलेला. तो म्हणतो की का रे मुसा, तू देवासोबत बोलतो म्हणे. हो, चिडत म्हणतो. त्याला सांग मला काहीतरी दे. तो म्हणतो ठीक आहे, तुमचा निरोप मी पोहोचवतो. आता हे सांगितल्यानंतर हजरत मुसा निघून जातो. 10-15 दिवसानंतर ज्यावेळेस तो काही गावात येतो, त्यावेळेस तो श्रीमंत व्यक्ती त्याला भेटतो. तो बोलला की का रे, माझं सांगितलं का देवाला. तो बोलला की हां सांगितलंय. काय बोलला देव एक्सायटेडमध्ये. म्हणतो की देवाने सांगितलंय की तुला जे मिळतं ते बंद होईल, तू फक्त संध्याकाळी हात जोडून जे म्हणतो ना की तू मला जे दिलं ते खूप दिलं, ते म्हणणं बंद कर. बोलला हे नाही करू शकत मी, त्यांनी मला इतकं दिलंय, मी आयुष्यात कधी काही मागणार नाही. अरे पण त्यांनी जेवढं दिलं ना, मी 7 जन्म उपकार मानले पाहिजे की यार त्यांनी मला एवढं दिलंय, मी कसं काय ते नाही करू शकत. बोलला आणि तो निघून जातो. दुसरा तो भिकारी येतो, तो बोलतो अरे माझा काही बोलला का नाही, माझ्याकडे लक्ष आहे का नाही कोणाचं गावात. तो बोलला हा मी बोललो. तर तो बोलला देव काय बोलला मग, त्यांनी काही लक्ष तरी दिलं का त्या भिकाऱ्याच्या बोलण्याकडे. तो बोलला की हो दिलं ना. तो बोलला की तुझ्याकडे जे आहे त्याच्याबद्दल तू थोडंसं थँकफुल, थोडीशी त्याची एक थोडीशी लाज बाळगून त्याच्याबद्दल तू थोडं थँकफुल राहा, तुला अजून मिळेल. तो बोललाय तो डोकं बिकं फिरलं का तुझं, तुझ्या देवाचं, हे एक ब्लँकेट, ह्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणू. एक हवा आहे ते ब्लँकेट उडून जातं. एक वेळा कधी तुम्ही 8 तास जर कधी सगळा वेळ घालून लिहायला बसले ना,
सांगतो पानं भरून जातील, पण तुम्ही हे थांबवू नाही शकणार नाही, की तुम्ही किती थँकफुल आहे. खरंय, प्रत्येक खरंय. गोष्टीपासून, अगदी बरोबर. नखापासून केसापर्यंत, तुमचं घर, तुमची गाडी, तुमचा जॉब, तुमची बायको, तुम्ही तुम्ही Everything. निरोगी निर्व्यसनी प्रत्येक गोष्ट आहे तुमची. तुमचे आई वडील जर तुमच्या सोबत आहेत, नाही तर तुम्ही आणि त्यांचा तुमचा संबंध चांगला आहे, तुम्हाला भाऊ बहीण आहेत, तुम्हाला लोक विचारतात, तुम्हाला मित्र आहे, तुमचा जॉब आहे, तुमची सॅलरी आहे, तुमच्याकडे एक डोकं आहे जे व्यवस्थित चालतं, तुम्ही बसून आज ऐकताय. Yes. भरपूर गोष्टी आहेत, खूप आहेत. भरपूर गोष्टी आहेत. जर कधी आपण विचार केला तर फक्त थँकफुल राहा. येस. आणि आयुष्य हे एका काडीपेटीत जगण्यासारखं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. येस. एक एक्सपिरियन्स जो असतो तो माणसाला खूप काही शिकवून जातो, पण एक उन्हाळ दिवस जो असतो, एक ऑड डे, तो आयुष्य आपलं 7 वर्ष वाढतो असं म्हणतात. आय हॅव नो इंटरेस्ट की बाबा ते ऍक्च्युअली काय, ती थेअरी आणि त्याचे स्टॅटिस्टिक्स काय, पण आपण एक वेगळं आयुष्य जगलं पाहिजे, आपण नवीन नवीन ठिकाणी गेलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. पण त्याचा इंडल्जन्स जो आहे ना, त्याचा एक टाइम असला पाहिजे. इटलीला गेले 7 दिवस पिझ्झा आणि लजानिया आणि हे सगळं खाताय. जगातला ओल्डेस्ट पिझ्झा खाल्ला, हा अभिमान आहे त्याच्याबद्दल. पोस्ट करा, सगळं सांगा, तुमचा काय एक्सपिरियन्स होता, किती वेळ वेटिंगमध्ये थांबले, किती कॉस्ट केला. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे उगाच तुम्ही परोठेवाले गलीमध्ये गेले तर 100 पराठे नाही खायला. नाही. व्हेरी सिम्पल. अगदी बरोबर. सो आय थिंक दॅट इज समथिंग मला हे या बुकमधून मांडायचं आहे. आणि जे लोक ऐकतात त्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची की पुस्तक लिहून मी काही जगावर उपकार नाही केलेत. मला प्रोफाऊंडली असं वाटतं की ही माझी जबाबदारी होती एक समाजाचा घटक म्हणून. ही जबाबदारी मी पार पाडली आहे. त्याची पुढची जबाबदारी जी आहे ती येते, ज्याच्यामध्ये मला आपली करंट पिढी आणि येणाऱ्या पिढ्या यांना थोडंसं सुदृढ बनवायचं आहे. आणि एक कुठे जो आपल्याला जो बट्टा लागलेला आहे की इंडिया इज बिकमिंग द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, ते परत जे लोक बोलतात त्यांच्याच तोंडात एक चपराक आणायची आहे की आपण हे सगळं रिव्हर्स केलं पाहिजे. लोक आपल्याकडे पहिलेही यायचे शिकायसाठी, आजही येतात. येस. आपण इथे बसून शिकत नाही, ही विडंबन आहे. ते कुठेतरी आपण मोडीत काढलं पाहिजे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज वॉट आय फील अँड दिस इज वॉट माय मोटिवेशन ऑर डिसिप्लिन इज. दिस इज वॉट आय एम ऑल अबाउट अँड दिस इज वॉट माय बुक इज ऑल अबाउट. ॲब्सोल्युटली. सर, आता पूर्ण पॉडकास्टमध्ये आता लोकांची उत्सुकता वाढली असेल की नेमकं हे बुक कुठं मिळणार आहे, तर त्याची माहिती तुम्ही दिली पाहिजे लोकांना की त्यांना कुठून हे पुस्तक परचेस करता येईल आणि वाचता येईल. पुस्तक ॲमेझॉन वर अवेलेबल आहे. पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. प्राइसिंग सिमिलरच आहे. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही ते विकत घेऊ शकता. बुक स्टोअर रिलीज मी केलं नाही, कारण अगेन आय थिंक अबाउट द एन्व्हायरमेंट. ज्यावेळेस तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनमध्ये तुम्ही बुकची ऑर्डर करता तर ते प्रिंट ऑन डिमांड असतं. जसं आज तू बुक ऑर्डर केलं तर तुला ते प्रिंट ऑन डिमांड मिळणार. तू बुक ऑर्डर केलंय म्हणून ते प्रिंट होणार. ते आपण काहीतरी 1000, 5000, 50,000 कॉपीज प्रिंट करून ठेवायचे, कॉस्ट बेनिफिट आहे म्हणून. मग त्यातून प्रॉफिट वाढवायचं कारण कॉस्ट कमी पडते. आणि मग त्यातून ते पुस्तक कुठल्या तरी वेअरहाऊसमध्ये राहणार, मग तिथून त्याची शिपमेंट होणार. मग आपण शिलाँगला पुस्तक मागवलं ते चेन्नईपासून जाणार. मग ते ॲस्पेक्ट मला जो आहे, जसं मी आधी सांगितलं, पुस्तकामधून पण माझं असं आहे की त्याच्यातून जे काही थोडंफार जे काही इन्कम होईल, म्हणजे प्रतिसाद प्रचंड आहे, पण आम्ही प्राइस एवढी कॉम्पिटेटिव्ह होली की ते प्रत्येकाला ते परवडलं पाहिजे. बरोबर. म्हणून मी फक्त असा विचार केलाय की ते पुस्तक जे आहे ते पुस्तक ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर आहे, ते गुगल रीड्सवर पण आहे, ते ॲपल बुक्सवर पण आहे. मी सध्या त्याचं रेकॉर्डिंग करतोय. मी थोडा लेट झालो. ज्या लोकांना पुस्तक ऐकायला आवडतं, इट्स ऑल अबाउट चॉईस. तेच रटाळ गाणे आणि रेडिओ ऐकण्यापेक्षा तुम्ही ऑडिबल हे करून पुस्तक ऐका. बरोबर. दॅट इज समथिंग. पुस्तकाची किंमत काय आहे, कशी आहे, अशी काय आहे, हे सांगण्याच्या आधी मी एक छोटंसं तुम्हाला एक हे देतो की आपण मित्रांसोबत प्लॅन बनवतो त्यावेळेस आपण सरळ 10,000 रुपये खर्च करतो, 3,000 रुपये खर्च करतो, 4,000 रुपये खर्च करतो. त्याची सो कॉल्ड कॉन्ट्री 600-700 हजार रुपये भरतो. पुस्तक 400 रुपये, अरे रे रे, महाग आहे. पुस्तक महाग आहे, दारू स्वस्त आहे. एक्झॅक्टली. ते त्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. आजकालचं जग आपलं असतं. तुला एक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी, जी आजकालची आहे, एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे बघ. म्हणजे आपल्याला कसं डील करावं लागतं ते. 3-4 मित्र जे आहेत ते एक ठिकाणी चहा पित होते. मी फक्त मला एक कॉल घ्यायचा होता आणि मला गाडीमध्ये नेटवर्क येत नव्हतं, बाहेरून कॉल घेत होतो. माझा जनरल कॉल होता, ऑफिस कॉल नाही. तिथे 3-4 मित्र, त्यांच्यापैकी ऑफकोर्स एक डॉमिनेटिंग, ठीक आहे, ते 3 मित्र जे आहेत ते म्हणजे चहा घेत आहेत. चौथा मित्र जो तो चहा पास करतोय. जो डॉमिनेटिंग मित्र त्याला हे दिलं ना, चहा दिला जाऊन, एक ते पेपरच्या कपमध्ये नको, मला ग्लास
काचेचा ग्लास पाहिजे. ठीक आहे, काचेचा ग्लास पाहिजे, कसाही धुतलेला असू दे, विसरलेला कसं नाही, मला काचेचा ग्लास पाहिजे. त्याच्यानंतर ते 3 मित्र समोर उभे आहेत, हा त्यांना असं लेक्चर देतो. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 100% तुम्ही जर कधी पेपरचे कप वापरले, त्याच्यामध्ये वॅक्स असतं, तर असं असतं, त्याच्यामध्ये कॅन्सर होणार, हे होणार, ते होणार. चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. आता एक प्लॉट ट्विस्ट करतो मी, इथे सिगरेट आहे, हा लोकांना सांगतोय कॅन्सर. असे लोक आहेत आपल्या आजूबाजूला. ठीक आहे. सो ट्राय अँड अंडरस्टँड की तुम्ही कुठून काय हे करताय. जसं याच्यामध्ये सगळंच काही आलं, जसं मी सोशल मीडियात किंवा द फेक बुक चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे की नॉट एव्हरीबडी इज अन इन्फ्लुएन्सर. 1986च्या वर्ल्ड कपची एक जी फ्रेम आहे त्याच्यामध्ये 3 लोक आहेत. त्याच्यामधलं मला पेले आय नो, त्याच्यानंतर मॅराडोना आय नो, अँड देअर आर 3 पीपल. ते ज्या गोष्टी प्रमोट करत होते ना, एक जण त्याच्यापैकी जो होता तो चाइल्ड सेक्स अब्यूजबद्दल प्रोटेस्ट करत होता, एक जण अगेन्स्ट ड्रग्स, आणि वन वॉज कॅम्पेनिंग अगेन्स्ट करप्शन. ड्रग्सवाला ड्रग अब्यूजमध्ये पकडला गेला, करप्शनवाला करप्शनच्या चार्जेसमुळेच फुटबॉलमध्येच ब्लँड झाला, प्लॅटिनी नाव होतं त्याचं. आणि पेले त्यांनी त्यांच्या हाऊसमेडकडून त्यांना झालेल्या मुलीला त्यांनी ॲक्सेप्ट करायला नकार दिला. बापरे. तुम्ही हे जे सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर समजता ना, ते नाहीच. तुम्ही जोपर्यंत तुमच्यासाठी एक माणूस म्हणून जर समजा तुम्ही कोणाला फॉलो करत नाही, तुम्ही त्याला याच्यासाठी फॉलो करता की त्याचे फॉलोअर्स आहेत, तर तुम्ही पण एक फॉलोअर बनूनच राहणार. पण अगेन यू आर कन्झ्युमिंग ऑल दिस थिंग. जसं मी कॅन्सरची गोष्ट सांगितली, ते समोरचे त्याच्याकडून म्हणजे ते ऑलमोस्ट टाळ्या वाजवणार होते की बाबा यांनी काय ज्ञान दिलं आपल्याला कॅन्सरचं, तो स्वतः सिगरेट ओढतोय. सो डोंट गेट पॉक डाऊन बाय ऑल दीज थिंग्स. आणि स्वतः जे तुम्ही एक्सपिरियन्स करता, प्रत्येक रीलमधून शिकण्यासारखं काहीही नसतं. रील्स ज्या आहेत त्या तुमच्या अटेन्शन स्पॅन जो आहे त्याला कमी करतात. तुम्हाला चिडचिडेपणा होतो, एका गोष्टीवर जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट करतात नाही, त्याचं कारण रील्स. शॉर्ट टाइम 15 मिनिटं ठेवा ना, 24 तासात कोण नाही बोललं, त्याच्यानंतर तो बंद असला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. सो ट्रू. तसं तुम्ही इथं आलात आणि आपण म्हणजे एक डीप डिस्कशन केलं, आणि हे जे पुस्तक आहे त्याची किंमत जरी जास्त असली तरी कुटुंबातील प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे. आणि त्याला काही टाईम लिमिट नसणार आहे की ह्या एज ग्रुपने वाचलं पाहिजे, म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही कधीही वाचू शकतात. तर डेफिनेटली लोक घेतील, आणि आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक डेफिनेटली मेन्शन करू. तर तुमचा अनुभव इथं येऊन कसा होता? अनुभवाच्या आधी मी एक गोष्ट सांगेल की प्लीज जर तुम्ही पुस्तकाला जस्टिस करू शकणार नसाल तर प्लीज ते पुस्तक विकत घेऊ नका. पण एक आवर्जून एक हट्ट असा आहे की जर समजा मी मनापासून काहीतरी जे बोललो आहे ते मनापर्यंत नक्की पोहोचेल याचा मला विश्वास आहे. त्याच्याशिवाय तुम्ही जे पुस्तक मी म्हणताय की तुम्ही पुस्तक तुम्हाला फक्त हे नसतं, पुस्तक तुम्ही कोणाला गिफ्टसुद्धा करू शकता. ठीक आहे, तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता, वाचू शकता. जसं तू सांगितलंस, इट इज अ रेफरन्स फॉर लाईफ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुस्तकाच्या आधी रूल्स पण लिहिलेत की हाऊ टू रीड दिस. त्याला तुम्ही एकदम पानासारखं वाचलं पाहिजे लाईक अ फिक्शनल स्टोरी असं नाही. तुम्हाला असं वाटतं ना की ठीक आहे तुम्ही बघितलं की चॅप्टर्सची लिस्ट काय, त्याला सगळ्यात महत्त्वाचं मला एकतर हे इंटरेस्टिंग वाटतंय, डिसिप्लिन, किंवा मला असं वाटतंय की मला एक्सरसाइजमध्ये काहीतरी एक थोडंसं एक पुढे पाऊल घेणं आवश्यक आहे. तुम्ही त्याला ॲज अ रेफरन्स बुक वाचा. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोट्स घ्या. एक खूप चांगली गोष्ट म्हणजे बुक वाचायला बसलेलं असताना एक हायलायटर घेऊन बसणं. त्या गोष्टी आवडल्या, त्या गोष्टी हायलाईट करणं. त्या जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सला तुम्ही तुमची एक लाईफ टाईम तुम्हाला एक अँकर म्हणून ते सर्व करतील. ह्या गोष्टी कुठल्याही एका ओव्हरनाईट एक्सपिरियन्समधून आलेल्या नाही आहेत. मी जवळपास आता 20 वर्ष झाले काम करतोय, त्यातून त्या गोष्टी आलेल्या आहेत. बऱ्याचशा देशांमध्ये काम केलं आहे, त्यातून त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि कुठे ना कुठे प्रामाणिकपणे एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुस्तकाची किंमत फार नाही आहे, पण जसं आपण पुस्तकावर खर्च करताना आपल्याला प्रश्न पडतो, पण आपण दारूवर तो पैसा खर्च करतो. फायनान्समध्ये जसं मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे की तुमचं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन तुम्ही लास्ट कधी वापरलंय माहिती नाही. नेटफ्लिक्स चालू आहे, तुमचं ॲमेझॉन प्राईम चालू आहे, हॉटस्टार चालू आहे, ऑल्ट बालाजी सुद्धा चालू आहे, Zee5 चालू आहे, सोनी लिव्ह चालू आहे, त्यानंतर तुमचं गाना.com असेल, तुमचं स्पॉटीफाय असेल, ॲपल म्युझिक असेल, हे सगळं यूट्यूब प्रीमियम असेल, हे सगळं सुरू आहे. त्याच्यापेक्षा ते पुस्तकाची किंमत नक्कीच जास्त नाही, त्याच्यापेक्षा अर्धी सुद्धा नाही ते सबस्क्रिप्शनपेक्षा. तुम्ही ते मंथली एक्सपेंड करता, गरज नाही. जसं मी तुम्हाला कपड्यांबद्दल सांगितलं डिक्लटर, हे सुद्धा डिक्लटरिंगचा पार्ट आहे. तुमचा टाइम कुठे जातो, स्क्रीन टाइम बघा.
तुम्हाला जर इंस्टाग्राम तुमच्या लाईफ गोलला पोहोचण्याबद्दल तुम्हाला सर्व करत नसेल तर प्लीज ते बंद करा किंवा लिमिट करा. खरंय खरंय, अगदी बरोबर. माझा इथे येण्याचा अनुभव आणि म्हणजे तुझ्यासोबत इंटरॅक्ट मला असं वाटलं की मी एखाद्या माझ्या म्हणजे आजकाल मी जसं करतो मी रीडर्स बद्दल सोबत इंटरॅक्ट करतो. तुझ्या पुस्तकांचं कलेक्शन बघून मला कळलं की यू ऑल्सो आर समथिंग अबाउट बुक्स. आवश्यक नाहीये की तुम्ही पुस्तक लिहिलंच पाहिजे, जोपर्यंत ते सुचत नाही तोपर्यंत. बरोबर. माझ्यातला रायटर बाहेर आला कारण माझ्यातलं रीडर खूप आधीपासून जागा होता. अगदी बरोबर. तर माझ्या पुस्तकाबद्दल माझ्यापेक्षा जास्त पॅशनेट होऊन बोलल्याबद्दल तुझं मनापासून मी आभार मानतो. खूप आवश्यक होतं मला. म्हणजे यायच्या आधी असं होतं की मी तुला सांगितलं ना, आता बरेच पॉडकास्ट लाईनमध्ये आहेत आता, पण मी असा विचार केला की बोलायचं तर तुझ्या बरोबरच. आपलं नावही सेम आहे, तर मला असं वाटलं की नाही इथूनच सुरुवात करावी. मला अजिबात इथे आल्यावर असं वाटलं नाही की नाही बाबा म्हणजे मी पहिला पॉडकास्ट आहे किंवा काय. आपण एकदम कम्फर्टेबली, जसं मी तुला आधीच बोललो की मी मनापासून मनमोकळेपणाने बोलणार आहे. खरंय, टेक रिटेकचा विचार मी करत नाही. आयुष्यात रिटेक नसतो, तेच महत्वाचं आहे. गिव्ह युअर बेस्ट परफॉर्मन्स अँड मूव्ह ऑन. करेक्ट. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि आजकाल लोक पॉडकास्टला अप्रोच करतात, तुम्ही मला अप्रोच केलं त्याबद्दल विशेष थँक्यू. तुम्ही विनंतीला मान देऊन आलात. अरे नाही, म्हणजे बेसिकली तुम्हाला माहिती आहे ना, तसं मी तुला ते शिडीचं एक्झाम्पल दिलं. ऍट दी एंड मला माहिती आहे की माझ्या इंटरेस्टची गोष्ट आहे तर मी जाणार. डेफिनेटली. थँक्यू सो मच. इथे येऊन बरं वाटलं. आय होप सो की दुसऱ्या पुस्तकाबद्दल पण परत इथे येणं होईल. नक्कीच. आणि पॉडकास्ट आहे कधी. 100%. आणि प्रेक्षकांना सुद्धा पुस्तक आवडेल ते कॉमेंटमध्ये सांगतील. आणि ते माझं इंस्टाग्राम हँडल मी तुम्हाला देईल. त्यांना पुस्तकांचे रिव्ह्यूज जर पाहिजे असतील तर ते तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात. दुसरी माझी अशी गोष्ट आहे की जर तुमचे जीवाभावाचे मित्र असतील ना, तर एक म्युच्युअल लायब्ररी सेटअप करा. तुमच्या मित्राकडे जे पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ नका अननेसेसरी. करेक्ट. ते जबरदस्ती प्रिंटिंग करून परत अर्थला काही इम्पॅक्ट करण्यापेक्षा ते पुस्तक बोरो करून वाचा. माझं जसे काही बुक्स आहेत, जसं इट दॅट फ्रॉग, अनदर थिंग, दॅट्स माय गो टू बुक, वन ऑफ द गो टू बुक्स. आय गो टू इट अगेन अँड अगेन. सो ते पुस्तक मी हक्काने विकत घेऊ शकतो. आणि आय होप माझं जे बुक आहे ते सुद्धा लोकांना एक अँकर पॉईंट म्हणून किंवा त्यांना पॉज होऊन मागे थोडंसं रिफ्लेक्ट करायला भाग पाडेल अशी एक माफक अपेक्षा आहे. डेफिनेटली. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि पुस्तक तुम्हाला नक्की आवडणार आहे याची गॅरंटी आम्ही देतो. आणि ते तुम्ही रिॲक्ट व्हा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच. नमस्कार.